सर्वांना सलाम. अहोदय द्या, परमेश्वराला गौरव व सामर्थ्य याचे श्रेय द्या. प्रार्थना करू. हे सेनाधीश परमेश्वर पित्या, सर्व देवदूत यांना तू म्हणतोस की परमेश्वराला श्रेय द्या, आणि तेच आम्हाला दिसून येतं ज्या वेळेला मेंढपाळांना देवदूतांनी सुवार्ता सांगितली, मरियेला व जखऱ्याला सुद्धा सांगितली. प्रभू, यावरून आम्हाला दिसतं की आम्ही तुला श्रेय द्यावं, तुला आळवावं, तुझं गौरव करावं. आज सकाळी पुन्हा एक वार तुझा गौरव करीत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आणि उपकार स्तुती करीत प्रभू आम्ही तुझ्या चरण्यापाशी येत आहोत. आम्हाला तुझी कृपा दे. हे सुमधुर गीत गायन करीत तुझ्या चरणी आम्ही येत असताना क्वायरला सहाय्य कर. परमेश्वरा, गीत गाण्यास लागणारी कृपा स्वर्गीय भांडारातून तू पुरीव. वाजवण्यास त्यांचा सहाय्य करता हो. जे प्रियजन येत आहेत सुखरूप मंदिरी आण व आजच्या उपासनेद्वारे प्रभू तुझा गौरव होऊ दे. सारा आदर आम्ही तुला देतो, सारा मान महिमा आम्ही तुला अर्पण करतो. आजच्या उपासनेद्वारे प्रभू तू गौरविला जा. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. सर्वप्रथम आपण गीत गायन करू, प्रभूची स्तुती आराधना करू. यासाठी क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेल. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या पवित्र वारी आपण सर्व प्रभूची स्तुती करूया. आणि जसं की आपण आगमन समयाची दुसरी मेणबत्ती आज प्रज्वलित करणार आहोत, तर नाताळ गीतांनी आपण आजच्या भक्तीची सुरुवात करू. विजय संगीत गीत नंबर 63 यावेळेला आपण गाणार आहोत. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. विजय संगीत गीत नंबर 63 यावेळेस आपण गाणार आहोत. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू.
गीत आपण यावेळेस गाऊ. गीत नंबर 62, शांत काळ दिव्य बाळ. विजय संगीत गीत नंबर 62.
1989 जसं की आजची आगमन समयाची ही शांतीची मेणबत्ती आहे, त्या अनुषंगाने आपण त्या आशयाचं गीत आपण गाणार आहोत. 289 तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार, आज हमारे दिल में जन्म ले हे प्रभु यीशु महान.
विभवा मुकुनी मुकुटा त्याजुनी नरदेह जगी धरिसी। आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि भक्तीसाठी म्हणून
विजयसंगीत गीत नंबर 97, येशूकडे या धावा चला, शास्त्रात धावी मार्ग खुला. हे गीत आपण सर्व मिळून गाऊ. तत्पूर्वी मी विनंती करेन, हे जे 2 फॅन आहेत ते बंद झाले तर मेणबत्ती पेटवताना त्रास होणार नाही. विजयसंगीत गीत नंबर 97. सन्मान्य पाळक वर्गाला विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊ. पाळक वर्ग पुढे येतील. क्वायर आपण थांबावत. मंडळी, आपणाला विनंती करेल, आपण आपलं पवित्र शास्त्र उघडून यशया याचा 9वा अध्याय वचन 2 किंवा आपल्याला स्क्रीनवर दिसत असलेलं वचन कृपया आपण वाचावत. यासाठी आपल्याला उभं राहायचं आहे. पुन्हा एक वार मी
आगमन समयाच्या दुसऱ्या मेणबत्तीचं प्रज्वलन करण्यासाठी सन्मान्य रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करेन की आपण मेणबत्ती प्रज्वलन करण्यासाठी पुढे जावत. पाळक साहेब ज्या वेळेला प्रज्वलन करतील त्यावेळेला हे वचन वाचलं जाईल आणि वचन वाचत असताना आपण मेणबत्ती प्रज्वलन करणार आहोत. पाळक साहेब ज्या वेळेला प्रज्वलन करतील त्यावेळेला 2 वेळा हे वचन आपण वाचूया. प्रभूच्या गौरवासाठी आपण सुरुवात करू. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. पुन्हा एक वार. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. वायर गीत गायन करेल व वरील मेणबत्त्या सुद्धा पेटवल्या जातील. नंतर आपण बसावं. आगमनाची प्रभुराया येण्याची. ज्योत पेटवू आगमनाची प्रभुराया येण्याची. गाऊया होसना, गाऊया होसना, होसना गाऊया होसना. प्रभुराया येण्याची. ज्योत पेटवू आगमनाची प्रभुराया येण्याची. गाऊया होसना, गाऊया होसना, होसना गाऊया होसना, गाऊया होसना. धन्यवाद. मंडळी आपण बसावत. प्रार्थना करूया. हे दयाळू दे बाप्पा, तू आम्हाला शांतीचा राजकुमार दिलास आणि त्याच्या खांद्यावरती सत्ता देऊन त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव व सनातन पिता असं केलंस. ख्रिस्त येशूच्या द्वारे ती शांती आज आमच्या मनामध्ये आहे आणि त्याचीच आठवण म्हणून आज आगमन समयाच्या ह्या दुसऱ्या रविवारी प्रभू आम्ही शांतीचा हा उत्सव साजरा करीत आहोत. प्रार्थना करतो आजच्या उपासनेद्वारे तुझं गौरव होऊ दे. सुमधुर ही जी गीतं प्रभू आम्ही तुला सादर केली प्रभू, ती तुझ्या समोर धूपाप्रमाणे सादर झालेली आहे व या मेणबत्तीच्या प्रज्वलनाच्या द्वारे प्रभू ती शांती आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणात नव्याने येऊ दे. उपासनेचा दे बापा संपूर्ण चालक पालक तू हो व याद्वारे तुझं गौरव होऊ दे. तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळी येथे असलेल्या आम्हा सर्वांस दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आज सकाळी आपण स्तोत्रसंहिता 40 ह्याचं वाचन करणार आहोत. त्यासाठी स्तोत्रसंहिता 40 हे आपण काढूया. सुटकेबद्दलची उपकार स्तुती आहे आणि दाविदाचं हे स्तोत्र आहे. हेच आपल्याला स्तोत्र 70 मध्ये देखील वाचायला मिळेल. तर यासाठी स्तोत्रसंहिता 40 हे जर आपल्याला मिळालेलं आहे तर आपण आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूच्या गौरवासाठी आपण याचं वाचन करणार आहोत. पहिलं वचन मी वाचेन व मंडळी दुसऱ्या वचनापासून आपण वाचायचं आहे. प्रभूच्या गौरवासाठी मी सुरुवात करतो. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवितील.
हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत. तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही. मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहे. यावरून मी म्हणालो, पहा, मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की महामंडळात मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही, हे तू जाणतोस. हे परमेश्वरा, तू माझ्याविषयीचा आपला कळवळा आवरून धरू नको. तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करोत. हे परमेश्वरा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य करण्यास त्वरा कर. मला आहाहा आहाहा असे चिडविणाऱ्यांची फजिती होऊन त्यांची तोंडे बंद पडोत. सतरावं वचन एकत्र वाचू. मी तर दीन व दरिद्री आहे, तरी प्रभूला माझी चिंता आहे. माझा सहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस. हे माझ्या देवा, विलंब लावू नको. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतंगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूयात आपण. पुन्हा एक बार आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ त्याच्या अनंत अशा आशीर्वादांसाठी. त्याची उपकार स्तुती करूया, कारण की प्रभू आम्हाला चालवतो, आम्हाला त्याची कृपा देतो आणि वेळोवेळी आम्ही त्याला हाक मारलेली असताना तो आम्हास उत्तर देतो. प्रभूला धन्यवाद असो SAMच्या या संपूर्ण सेवा कार्यासाठी. मान्य अध्यक्षा, यासोबतच कार्यकारी संचालक, यासोबतच संस्थेचे सर्व विश्वस्त, आपल्या प्रिय मंडळ्या, शाळा, हॉस्टेल, मंडळीतील इतर सर्व सेवा कार्य, हे सगळं प्रभू कृपेने आशीर्वादित होत आहे. देवापाशीच सेवा आशीर्वादित करो व या नाताळाच्या पर्वात आनंदाचा हा सण आपण साजरा करीत असताना हा आनंद आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये प्रभुदेव बाप घेऊन येऊ. यासोबतच होणाऱ्या नाताळाच्या सर्व कार्यक्रमांसाठी आपण मध्यस्थी करूया, प्रभूसमोर प्रार्थना करूया. आजारी प्रियजन आहेत त्यांच्यासाठी आपण आठवण करूया. आज विशेष आपण आठवण करू शिरसाट सरांची एन्जिओग्राफी व्यवस्थित रीतीने झाली. कालच मॅडमचा मेसेज होता.
आणि त्यांचं म्हणजेच SS शिरसाट सरांचं एन्जिओग्राफी व्यवस्थित झालं यासाठी आज आपण उपकारस्तुतीची प्रार्थना करू. सोबतच सुवार्तिक वसावे, सुरेश डोंगरे सर, सुशीला अक्का पाटील या प्रियजनांना आरोग्य आहे. आपण कन्हैया माने आणि रेव्हरंड जयकर यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. आणि नित्य आपण ज्या प्रियांची आठवण करतो या प्रियजनांसाठी आज पुन्हा एक वार आपण प्रार्थनेमध्ये आठवण करूया. आपल्या नित्य प्रार्थना विनंत्या घेऊन मी सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो. या आपण आपले डोळे मिटू, प्रभूकडे आपलं लक्ष लावूया. आमच्या दयाळू देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण की प्रभू आजची ही सकाळ तुझ्याकडून आम्हास मिळालेली कृपा अशी आहे, तुझी करुणा अशी आमच्यावरती आहे. कारण प्रभू तुझी करुणा प्रतिदिवशी नवी होते असं तुझं पवित्र वचन म्हणतं. प्रभू आम्ही वातावरणात पसरलेल्या या गारठ्यामुळे नाताळाच्या अगदी जवळ आल्यासारखं आम्हाला वाटतं, कारण की मेंढपाळ अरण्यामध्ये शेकोटीजवळ शेकत असताना अचानक देवदूत येतो व त्यांना सुवार्ता सांगतो की तुम्हाला चिन्ह हे की बाळंत्याने गुंडाळून ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. गव्हाणीत ठेवलेलं ते बाळक बघून मेंढपाळांना मोठा आनंद झाला. प्रिय प्रभू, देवदूतांनी ती स्तुती केली आणि ती सुवार्ता आम्हा सगळ्यांपर्यंत पोचली. प्रिय प्रभू, मेंढपाळ जरी हे गावापासून दूर होते, बाहेर होते, समाजापासून वेगळे होते, रात्रीच्या समयामध्ये होते, कितीतरी अडचणी आम्हाला दिसतात, परंतु एक आनंदाची गोष्ट दिसते की तू त्यांच्यापर्यंत देखील सुवार्ता पोचवलीस व जगाचा उद्धारक जन्माला आला ते तू त्या लोकांना जाऊन सांगितलं. आणि प्रभू, त्यांनी तुझ्या या सुवार्तेला प्रतिसाद देऊन जाऊन त्या बालकाचं दर्शन घेऊन घाईघाईने जाऊन त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं. आज ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही साजरा करीत असताना ख्रिस्ताचा जन्म नव्याने आमच्या अंतःकरणात होणं गरजेचं आहे. कारण की प्रभूजी, ही जी पूर्वतयारी आहे, ही पूर्वतयारी गृहसनाच्या द्वारेच तू आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण केलीस. सोबतच आज आगमन समयाच्या दुसऱ्या रविवारी प्रभू आम्ही शांती ह्या शब्दाला जवळ घेत आहोत, कारण की तू शांतीचा राजकुमार आम्हासाठी दिला व संपूर्ण जगासाठी तू शांती प्रस्थापित केली. दयाळू देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की SAMच्या या संपूर्ण सेवा कार्यामध्ये तुझा वर्धहस्त सदैव असा आहे. आम्ही आमच्या मान्य अध्यक्षा, आमचे मान्य कार्यकारी संचालक, आमच्या संस्थेचे सर्व विश्वस्त या सर्व प्रियजनांची आठवण करतो, कारण की प्रभू परमेश्वर पित्या, या प्रियजनांच्या प्रार्थनापूर्वक नियोजनाने एवढंच नव्हे तर प्रभू जे निर्णय त्यांच्याद्वारे मंडळीसाठी, समाजासाठी आहे, संस्थेसाठी आहे, प्रिय देवबापा, ते सिद्धीस जाणारे असे आहेत. कारण की प्रभू स्तोत्र 1 मध्ये तुझं पवित्र वचन अहोरात्र मनन करणाऱ्यांना असा आशीर्वाद तू देतोस की जे ते हाती घेतात ते सिद्धीस जातं. असा आशीर्वाद तू देतोस की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्याला हंगामी फळं देते, असे ते आहे. आणि म्हणूनच देवबापा, आमच्या पदाधिकारी वर्गांसाठी आम्ही नित्य प्रार्थना करीत आहोत, नित्य तुझी कृपा मागत आहोत. आणि प्रभू, ते तू आम्हाला दृश्य स्वरूपास दाखवित आहेस. म्हणून प्रभू, आमची प्रार्थना आहे, आमच्या अधिकारी वर्गांना चांगलं आरोग्य दे. सर्दी खोकला या दिवसांमध्ये होणं स्वाभाविक आहे, परंतु प्रभू परमेश्वरा, त्यामधून चांगलं आरोग्य या सर्व प्रियजनांना तू द्यावस व मंडळीची, संस्थेची मोठी सेवा करीत असताना अहोरात्र प्रभू तू आपल्या पवित्र वचनाच्या द्वारे त्यांच्याशी बोलावस. देवबापा, जसं तू यहोशुवाला म्हटलंस की हिम्मत धर, खंबीर हो, तसंच देवबापा आम्ही आमच्या पदाधिकारी वर्गांसाठी प्रार्थना करतो. तू त्यांना हिम्मत दे, खंबीर कर, यासाठी की हे सेवा कार्य त्यांच्या हातून घडून अनेकांचं कल्याण व्हावं व अनेकांपर्यंत ही सुवार्ता पोचावी. सोबतच देवबापा, आम्ही आमच्या सर्व प्रिय मंडळ्यांची आठवण करतो. मुंदलवड धडगावपासून धुळे, नंदुरबार आणि इतर ग्रामीण क्षेत्र देखील आहेत की तेथे प्रभू तुझ्या या मंडळ्या स्थापित केलेल्या आहे. प्रिय प्रभू, जे आमचे आद्य मिशनरी ज्यांनी अहोरात्र आपल्या गुडघ्यावरती राहून ऊन, वारा, वादळ, पाऊस या सगळ्यांचा सामना करून प्रभू मंडळ्यांची स्थापना केली, मंडळांमधील प्रत्येक विश्वासणाऱ्याला उभं केलं, स्थिर केलं. देवबापा, अशा आमच्या सर्व मिशनऱ्यांच्या सेवेला आज पुन्हा एक वार आम्ही उजाळा देतो आणि हीच प्रार्थना करतो की प्रभूमध्ये त्यांचं श्रम व्यर्थ नाही आहे. आणि म्हणून देवबापा, या दिवसात ही धुरा ज्या ज्या पाळक वर्गांवरती, ज्या ज्या सुवार्तिकांवरती आलेली आहे, जे मंडळीचे अध्यक्ष, खजिनदार आणि सचिव आहेत, जे मंडळीचं पंचमंडळ आहे, मंडळीमध्ये सेवा करणारे तरुण संघ अध्यक्ष आणि अध्यक्षा, यासोबतच संडे स्कूलचे शिक्षक आणि शिक्षिका, सर्व विद्यार्थीगण, यासोबतच महिला मंडळाच्या अध्यक्षा व महिला मंडळात सेवा करणाऱ्या आमच्या सर्व प्रिय महिला वर्गातील सदस्या. प्रिय देवबापा, मंडळांची ही जी व्यवस्था तू लावून दिली ती संत पौलापासूनच आम्हाला दिसून येते.
की तो मंडळांमध्ये वडील नेमत असे व वडील नेमण्यासाठी त्याने जी आराखडा आमच्यासमोर दिलेला आहे तोच पाळून SAM हे गौरवी सेवा कार्य करीत आहे. प्रिय प्रभू परमेश्वर पित्या, 100 वर्षापासून अधिक काळ तू आम्हाला यात चालवित आहे, मार्गदर्शन करीत आहे. कितीतरी पिढ्या आल्या आणि कितीतरी पिढ्या येणार आहेत आणि आमचा हा दृढ विश्वास आहे की तू आमच्या प्रत्येक पिढीबरोबर आहेस, कारण की तू आम्हाला निवासस्थान असा आहेस. आणि म्हणूनच देवबापा, आमच्या मंडळांमध्ये होणाऱ्या सर्व सेवा तू आशीर्वादित कर. मागील दिवसात गृहसनाच्या द्वारे आशीर्वाद दिला. या दिवसांमध्ये नाताळाचे कार्यक्रम प्रत्येक मंडळीत केले जाणार आहे. त्यासाठी प्रॅक्टिस आहे, त्यासाठी जी गीत गायन करणारी लेकरं आहेत ती घरोघरी जाऊन तुझी सुवार्ता या गीत गायनाच्या द्वारे पसरवत आहे. आमची प्रार्थना आहे प्रभू परमेश्वरा, मंडळीच्या या सर्व व्यवस्थापनामध्ये सोबतच मंडळीच्या सर्व आर्थिक, आध्यात्मिक आणि भौतिक आणि सांसारिक अशा सर्व गरजांना तू पुरवावस, आपली कृपा पुरवावीस व या सर्व मंडळांच्या द्वारे एक गौरवी सेवा तुझ्यासमोर सादर व्हावी. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो आमच्या प्रिय शाळेंसाठी व शाळेच्या माध्यमाने होत असलेल्या सेवा कार्यासाठी. प्रिय प्रभू, आमची प्रार्थना आहे आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. प्रिय देवबापा, हा परिवार आमचा खूप मोठा असा आहे व या परिवारामध्ये प्रत्येक सदस्याला तू जोडून घेतलंस, आपली कृपा पुरवलीस. प्रिय देवबापा, जे आमच्या प्रिय संपर्कात आहे अशा सर्वांना तुझा अनुग्रह लाभू दे व जसं अब्रामाच्या संपर्कात असणाऱ्यांना तू ज्यांनी अब्रामाचं अभिष्ट चिंतिलं प्रभू, तू त्यांचं अभिष्ट केलं. तसंच प्रभू SAMच्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाला जे अभिष्ट चिंतितात त्यांचं नेहमीच तू अभिष्ट कर व जे अनिष्ट चिंतितात त्यांचं झाडं प्रभू तुझ्याकडे आहे. परंतु प्रभू, आमची प्रार्थना आहे आमच्या सर्व शैक्षणिक सेवा कार्याद्वारे तू गौरविला जा. या दिवसांमध्ये स्पोर्ट्स सुरू आहे. विद्यार्थ्यांचं सर्वांगीण वाढीसाठी, विकासासाठी, त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी प्रिय प्रभू तू विद्यार्थ्यांना सहाय्य कर. यासोबतच अध्ययन क्षेत्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी जी मजल मारली त्यासाठी आभार मानतो, कारण की या आमच्या प्रिय शाळेची मुलं आज जगाच्या पाठीवरती सेवा कार्य करताना दिसतात, या जगाच्या पाठीवरती फिरताना दिसतात. प्रिय प्रभू, जे मूळ त्यांच्यामध्ये रोवलं गेलं ते SAMच्या शाळेंच्या द्वारे. आणि म्हणून देवबापा, आमच्या इंग्रजी माध्यमाला, आमच्या मराठी माध्यमाला, सर्व क्षेत्रांना, मग स्थानिक नंदुरबार असो किंवा काउन्सिलची इतर शालेय क्षेत्र असो, सर्व शाखांना देवबापा तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे, कारण की मंडळी नित्यनेमाने या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करीत आहे. आमच्या हॉस्टेल वॉर्डन आणि हॉस्टेल सुप्रिटेंड यांचीही नेहमीच आम्ही आठवण करीत आहोत. दयाळू देवबापा, आमची प्रार्थना आहे या सर्व प्रियजनांना शक्ती दे, बळ दे. वसतिगृहाची सेवा करणं हे फार अवघड आणि फारच जोखमीचं असं काम आहे, परंतु ते करत असताना आमचे सर्व हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांचा तू पाठीराखा असा हो. विद्यार्थ्यांनाही देवबापा त्या ठिकाणी शिक्षण घेण्यास व आपल्या जीवनाला विकास देण्यासाठी प्रभू तू सहाय्य करता असा हो. आमचे सर्व सेंट्रल ऑफिसचे स्टाफ मेंबर सगळ्यांसाठी आमची प्रार्थना आहे, त्यांची सेवा संस्थेप्रती प्रभू तू आशीर्वादित कर. संस्थेप्रती इमाने इतबारे सेवा करीत असताना अहोरात्र कष्ट जरी असलं तरी प्रभू ते तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी आहे. त्यांचं सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादाचं होऊ दे. प्रिय प्रभू, आमच्या शिकणाऱ्या लेकरांची आम्ही नेहमीच आठवण करीत आहोत. त्यामध्ये आम्ही जोशुआ व अभिषेक यांची आठवण करतो. प्रियजनांना तुझी कृपा दे. शिकणाऱ्या लेकरांचं हे अध्ययन जीवन प्रभू आशीर्वादाचं असं कर. सोबतच आमच्या प्रिय भारत देशामध्ये जे शिक्षण घेत आहे ती आमच्या मंडळीतली ही सर्व लेकरं, त्यांना आशीर्वादाने भर. मंडळी प्रति रविवारीच नव्हे तर प्रत्येक दिवशी या शिकणाऱ्या लेकरांची आठवण करते आणि म्हणूनच देवबापा, आज आमच्या मंडळीतली लेकरं शिक्षित आहेत व पुढे भविष्यामध्ये एक चांगली शिक्षित पिढी तू आम्हाला देत आहेस, त्यासाठी उपकार मानतो. आमच्या सर्व डॉक्टर आणि सर्व नर्सेस यांची आम्ही आठवण करतो. प्रभू, वैद्यकीय सेवा फार सुंदर सेवा आहे व याद्वारे अनेकांचे अश्रू पुसले जात आहेत, अनेकांना मायेने जवळ केलं जात आहे. प्रभू, 24 तास अहोरात्र सेवा करणारे हे आमचे प्रियजन सगळ्यांना शक्ती बळ तू दे व त्यांची सेवा आशीर्वादाची कर. पोलीस दलासाठी आमची प्रार्थना आहे. सर्व बंधू भगिनींना सुरक्षेच्या या सेवेमध्ये सहाय्य कर. सोबतच कोणी सरकारी नोकरी करीत आहे, कोणी खाजगी आपला व्यवसाय करीत आहे, कोणी ऑफिसेसमध्ये सेवा करीत आहे. प्रिय प्रभू, मंडळीतल्या या सर्व सभासदांना तुझी शक्ती दे. आमच्या प्रिय भारत देशासाठी प्रभू आम्ही नेहमीच मागत आहोत. आमचे माननीय पंतप्रधान यासाठीच, सोबतच त्यांच्या मंत्रिमंडळासाठी, आमचे माननीय मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळासाठी व सोबतच आमच्या माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांच्या संपर्कात असलेले सर्व पदाधिकारी वर्ग
सगळ्यांसाठी प्रभू आमची प्रार्थना आहे, कारण की प्रभू आम्ही ज्या शहरात आहोत या शहरासाठी प्रार्थना करणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण प्रभू ही शांती तू आम्हाला दिली ती आता आम्हाला पसरवायची आहे. आणि म्हणूनच दे बापा आमच्या शहराच्या संपूर्ण व्यवस्थेला तू आपल्या हातामध्ये घ्यावंस आणि आमच्या शहरातल्या प्रत्येक व्यवस्थेला अगदी सुरळीत रीतीने चालण्यास तुझी कृपा असावी. आमच्या प्रिय भारत देशावर प्रभू तुझा अनुग्रह असू दे. परकीय आक्रमणांपासून तू आमच्या देशाचं रक्षण कर. आमच्या देशामध्ये शांतता नांदू दे, सुबत्ता नांदू दे व अशीच आमच्या देशाची प्रगतीची वाटचाल होऊ दे. आमच्या मंडळीमध्ये असलेले आजारी जे प्रियजन आहे त्यांची आम्ही आठवण करतो. मालतीबाई वळवी, ज्योतिताई नाईक, जुलियाना अक्का गायकवाड, रयता अक्का जांबिलसा आहे, सुरेश ठाकूर आहेत, आनंदीबाई जयकर, सापाबाई शिंदे, राजेंद्र बोरा आहेत, अरुणा सुतारी, कामिना गायकवाड, कांता सिस्टर आहे, रुही माने यांची आम्ही आठवण करतो. प्रभू परमेश्वर पित्या, सोबतच विनोद वळवी यांची आम्ही आठवण करतो. या सर्व प्रियजनांना तुझं आरोग्य दे. सोबतच देबापा आम्ही SSC 60 सरांची आठवण करतो. एन्जिओग्राफीमध्ये तू त्यांना सहाय्य केलंस, चांगलं आरोग्य तू त्यांना आता प्रदान करावंस. देबापा त्यांची काळजी घेत असताना त्यांच्या कुटुंब परिवाराला तू सहाय्य कर व आज नंदुरबार मंडळी त्यांच्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करते की प्रभू तू त्यांना आरोग्य दिलंस. सोबतच देबापा ज्या प्रियांना आरोग्य तू देत आहेस त्यापैकी सुहार्तिक वसावे, सुरेश डोंगरे सर, सुशीला अक्का पाटील, सोबतच कन्हैया माने, रेव्हरेंड जी जयकर यांची आम्ही आठवण करतो. पित्या या सर्व प्रियजनांना तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे, तुझं आरोग्य तू दे. कारण की वधस्तंभावरती तू आम्हासाठी प्राण दिला, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. प्रिय पित्या, केवळ शारीरिक आरोग्यासाठी नव्हे तर आत्मिक आरोग्य व आत्मिक जीवनातल्या वाढीसाठी देखील या सर्व प्रियांसाठी आमच्या प्रार्थना आहे. प्रत्येकाला तू कृपा पुरव. आम्ही अशक्त देहामध्ये आहोत म्हणून देबापा आजारपण हे आहे, परंतु प्रभू यातून बाहेर निघून तुझी स्तुती करण्यासाठी व तुझ्याविषयीची साक्ष देण्यासाठी तू संधी देतोस. म्हणून आमची प्रार्थना आहे, आजारी सर्व प्रियजनांना आरोग्य दे. जे वृद्ध आमच्या प्रिय मंडळीत आहेत त्यापैकी नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार, सुप्रभाबाई नाथानी आहेत, रेव्हरेंड DM पाटील पाळकसाहेब, पद्माबाई साळवे, ममताबाई डलगे आणि दुर्गाबाई वळवी यांची आम्ही आठवण करतो. देबापा यांना तू स्पर्श कर. या थंडी वाऱ्याच्या दिवसांमध्ये वृद्ध प्रियजनांना चांगलं आरोग्य असावं असं तू होऊ दे. आम्ही रेव्हरेंड DM पाटील पाळकसाहेब सोबतच सुशे अक्का यांची आठवण करतो. या उभयतांना आरोग्य दे. सुशे अक्कांना देबापा लवकर तू आरोग्य देऊन आपली दैनंदिन कामं करण्यासाठी लागणारी कृपा पुरव. सोबतच देबापा आम्ही प्रार्थना करतो नाताळाचे कार्यक्रम या दिवसात होतील यासाठी संडे स्कूल, तरुण संघ, महिला मंडळ आपापल्या परीने देबापा तयारी करीत आहेत आणि मंडळीसमोर सादर करण्यासाठी व जी कलागुणं तू त्यांना दिलेली आहेत त्या कलागुणांच्या द्वारे देबापा मंडळीसोबत नाताळाचा हा आनंद साजरा करण्यासाठी तू त्यांना आपली कृपा पुरव. ज्याप्रमाणे देबापा अलिशिबा आणि जखऱ्या या प्रिय कुटुंबाला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या द्वारे तू आशीर्वादित केलं आणि ज्या वेळेला त्याचं नाव ठेवण्यात येत होतं त्यावेळेला सर्व शेजारी व आप्त नातेवाईक यांना त्यांनी बोलवलं असं पवित्र वचन म्हणतं. कारण की प्रभू ते आनंदामध्ये सहभागी झाले होते. आणि ज्याप्रमाणे अलिशिबा म्हणती की परमेश्वराने लोकात माझा होणारा अनादर दूर करून मला आनंद करण्याची संधी दिली, माझ्यावर कृपा केली आणि म्हणूनच देबापा हा आनंद आहे. हा आनंद आम्ही आमच्या आप्त नातेवाईकांसमती, आमच्या मित्रपरिवारासमती घ्यावा यासाठी देबापा हे आनंदाचं पर्व आशीर्वादाचं असं कर. प्रार्थना करतो देबापा प्रत्येकाला चांगलं आरोग्य दे, प्रत्येकाला चांगली कृपा दे व खऱ्या अर्थाने ख्रिस्त जन्मोत्सव हा आमच्या अंतःकरणात नव्याने होऊ दे. कारण की प्रभू नाताळ येतील, पुढच्या वर्षीही येईल, परंतु आमच्या मनाचं नूतनीकरण तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून देबापा ख्रिस्ताचा जन्म गवानीत नव्हे तर आमच्या अंतःकरणात व्हावा याची प्रेरणा मंडळीतील प्रत्येक सदस्यामध्ये तू द्यावीस. आणि ख्रिस्त आम्हासाठी आला, तो जीवन देण्यासाठी आला, शांती देण्यासाठी आला, आम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला, सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी आला. या महत्त्वपूर्ण व अतिशय गंभीर गोष्टींवरती प्रत्येकाने मनन करावं, प्रत्येकाने चिंतन करावं असं तू होऊ दे. सोबतच देबापा आम्ही प्रार्थना करतो ज्या प्रियजनांच्या प्रार्थना विनंत्या आहे त्या सगळ्या तू ऐक, त्यांना तू उत्तर दे. देबापा आम्ही पवित्र वचन देखील ऐकू. आजचं होणारं वचन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं कर व या सर्वाच्या द्वारे तुझं आणि तुझंच गौरव होऊ दे. सारा आदर आम्ही तुला देतो, मान महिमा तुला अर्पण करतो. प्रभू तू सहाय्य कर. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. दानार्पण घेणार आहोत यासाठी क्वायर पुढे येईल व दानार्पणाचं गीत गायन करेल. हे गीत होत असताना आणलेलं दान आपण प्रभूच्या भांडारात
अर्पण करूया. विजय संगीत गीत नंबर 56 यावेळेस आपण काढूया. गीत नंबर 56. आला जगात आला हा दुनिया बनाने वाला. या दानार्पणासोबत ज्या कोणाचे वाढदिवस आहे कृपया आपण
सुचवा, आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. माझ्याकडे यादी आहे, ती मी वाचेनच. परेश कोकणी, यश पार्क, नळवारोड यांच्याकडून दशमांश आहे, तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच समर्पित सुज्ञान वळवी यांच्याकडून वाढदिवसानिमित्ताने उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. डॉक्टर राजेश वसावे यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. अविनाश गायकवाड यांच्याकडून दशमांश आहे. विशाल विजय वळवी यांच्याकडून दशमांश व जॉर्ज पवार यांच्याकडून दशमांश आहे, तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. गेल्या सप्ताहात व या सप्ताहात ज्या प्रियजनांचे वाढदिवस झाले ते मी आपणासोबत प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण करतो व या दानार्पणाला देखील प्रभूच्या हातात समर्पित करतो. या आपण प्रार्थना करू. हे दयाळू देवबापा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, कारण की तू आम्हाला तुझ्या अद्भुत आशीर्वादाने भरलेला आहेस. तुझं वचन आम्हाला म्हणतं की तुम्ही दशमांश भांडारात आणा. मला की 3:10 द्वारे प्रभू तू आम्हाला याची जाणीव देतोस की आम्ही आमचं कर्तव्य करावं जे तुझ्या गौरवी सेवा कार्यासाठी आहे. आणि प्रभू त्याच्याद्वारे तू आमचं आशीर्वाद त्यामध्ये दडवून ठेवलेले आहेस व ते आशीर्वाद तू त्यातून आम्हाला देत असतोस. आणि हे आशीर्वाद केवळ भौतिक स्वरूपाचे आम्ही गणू नये, तर हे आशीर्वाद आध्यात्मिक स्वरूपाचे असतात. आणि म्हणूनच दे बापा, हे आध्यात्मिक स्वरूपाचे आशीर्वाद ज्या वेळेला आम्ही घेतो त्यावेळेला आम्हाला तुझ्या प्रचितीचा म्हणजेच तुझा अनुभव हा जवळून येत असतो. आणि म्हणूनच दे बापा, जे आम्ही अर्पण केलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर. या दानार्पणाच्या द्वारे अनेकांच्या गरजा भागवल्या जाऊ दे. या दानार्पणाच्या द्वारे तुझ्या सुवार्तेला दे बापा अधिक आणि अधिक पुढे नेलं जाऊ दे. याद्वारे दे बापा तुझं गौरवी सेवा कार्य असंच पुढे आणि पुढे तू घेऊन जा. दे बापा, आम्ही प्रार्थना करतो तुझ्या वचनाच्या पूर्ततेसाठी व प्रभू तुझ्या सेवा कार्यासाठी जे अर्पण केलेले हे जे दान आहे त्याचा तू स्वीकार कर. या दानावर प्रभू तुझा आशीर्वाद दे. प्रभू, ज्या प्रियांचे जन्मदिवस झाले त्यांची पुन्हा एक वार आम्ही आठवण करीत आहोत. आम्ही ख्रिस्तीना जितेंद्र गायकवाड, आर्यन गोविंद गावित, शालीन सुधीर साने, कुंदनबाला रमणिक व्यास, यासोबतच नितेश शैलेश मोजेस, सरोज मनोज झालटे, सुलताबाई दिलीप चंदन शिव, महिमा मनोज व्यास, ग्रेस राजेश वसावे, प्रमिला शशिकांत वळवी, सारा संजय मसीदास, सोबतच इंजिनियर जोशुआ राजेश वळवी, रोहन रजनीकांत ठाकूर, समीर बेंजामिन पंजाबी, गीता अंजय वळवी, प्रवीण डेव्हिड साने, रोहिणी आशिष वळवी, सॅल्विन पाडवी, विवियन मनोज नाथानी, समर्पित सुज्ञान वळवी, ॲडव्होकेट जीजी वसावे, अनुग्रह फिरोज नाथानी, नितीन बी वळवी, अविनाश मनोज गायकवाड, मंगल राजेश पंजाबी, सोबतच सीमा अनुष त्रिभुवन आणि हेमदीप धनसिंग वसावे, चेतना सत्यजित नाईक, निखिल नाथानी, नितीन वळवी आणि रूपा हार्डले यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. ह्या सर्व प्रियजनांना जन्मदिवस प्रभू तू आशीर्वादाचा कर, कारण की प्रभू ही देणगी तुझ्याकडून आहे. तुझं वचन म्हणतं दीर्घायुष्य, कल्याण आणि वयोवृद्धी हे तुझ्याकडून मिळतात. आणि म्हणून दे बाप्पा, हा आनंद त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी व मंडळी म्हणून प्रभू आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचू दे. आणि प्रभू, आम्ही ज्या प्रार्थना त्यांच्यासाठी करीत आहोत त्या प्रार्थना तू त्यांच्यासाठी आशीर्वादाची आशा कर. या दानार्पणाला व ज्यांचे वाढदिवस आहे त्या प्रियजनांना तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. प्रभू, याचा तू स्वीकार कर व त्याद्वारे तुझा गौरव करून घे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. नाताळाची कार्यक्रम पत्रिका आपणाला देण्यात आलेली आहे. कृपया असेल तर आपण आपल्या समोर ती ठेवा. ख्रिस्त जन्मोत्सव कार्यक्रम दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025. कारण आम्हासाठी बाळा जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. यशया 9:6. 1 तारखेला आपण आगमन समयाची पहिली मेणबत्ती प्रज्वलित केली आणि विजय सायमन यांनी देवाच्या वचनातून सेवा केली. आज 8/12. आज आपण आगमनाचा दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आज आपण शांतीची मेणबत्ती प्रज्वलित केली. 15/12 रविवार सकाळी 9 वाजता आपण आगमन समयाचा तिसरा रविवार म्हणजेच आनंदाची मेणबत्ती ही प्रज्वलित करणार आहोत. आणि या रविवारी रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळक साहेब वचनाची सेवा करतील. 21/12 शनिवार सायंकाळी 6:30 वाजता दोधाळे शिवार या ठिकाणाच्या चर्चमध्ये संडे स्कूलचा कार्यक्रम असेल. पास्टर राजीव मार्गे व संडे स्कूल हे त्या ठिकाणी कार्यक्रम करतील. 22/12 रविवार सकाळी 9 वाजता एसे चर्च आगमनाचा चौथा रविवार
प्रीती, चौथी मेणबत्ती, रविवारची भक्ती, चर्चचा वर्धापन दिन व मंडळी सभासदांना नाताळाचे बक्षीस वाटप, बॉईज हॉस्टेल. पास्टर स्टीफन विजय सपकाळे चोपडा हे वक्ते असतील. 25/12 बुधवार सकाळी 8 वाजता आपण नाताळाची भक्ती चर्चमध्ये करूया. सायंकाळी 6:30 वाजता एस चर्च समोर संडे स्कूलचा कार्यक्रम असेल आणि चर्च क्वायर कुसुम व्यास, तृषिता वळवी आणि मनीषा झालटे हे त्या ठिकाणी कार्यक्रम सादर करतील. 26/12/2024 गुरुवार सायंकाळी 6:30 वाजता एस चर्च समोर नाताळाचा कार्यक्रम सेबॅस्टियन जयकर व सत्यजित नाईक हे चालकपण करतील. 27/12/2024 शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता KG सेक्शन आनंद मेळावा महिला मंडळ त्या ठिकाणी चालकपण असेल. 28/12 शनिवार सायंकाळी 6:30 एस चर्च समोर महिला मंडळाचा कार्यक्रम फन अँड गेम, मार्था अक्का व जुलियाना अक्का गायकवाड आणि चर्च क्वायर. 29/12 रविवार सकाळी 9 वाजता एस चर्च रविवारची भक्ती. वक्ते असणार आहेत रेव्हरंड LP वळवी आणि दुपारी 12:30 वाजता बॉईज हॉस्टेल मंडळीचं प्रीतिभोजन असेल. मिस मार्था अक्का, मनोज पवार व सोशल कमिटी. आणि सायंकाळी 6:30 वाजता एस चर्च समोर संडे स्कूल तरुण संघ कार्यक्रम वंदना पवार, चेतना नाईक, स्नेहलता जांबिलसा, रुचिता डोंगरे, सत्यजित नाईक, सेबॅस्टियन जयकर. 30/12 सोमवार सायंकाळी 6:30 वाजता चर्च समोर संडे स्कूल कार्यक्रम असेल. मनीष पाडवी, रीना पाडवी आणि श्वेता वळवी. 31/12 मंगळवार रात्री 8 ते 10 चर्चच्या समोर वॉच नाईट सर्व्हिस व बक्षीस वितरण समारंभ. सेवक वर्ग व चर्च कार्यकारिणी त्या ठिकाणी सेवा करेन. 1/1/2025 बुधवार सकाळी 9 वाजता एस चर्च नवीन वर्षाची भक्ती. चालकपण रेव्हरंड अनुप वळवी करतील व वक्ते रेव्हरंड G जयकर हे असतील. वरील कार्यक्रमांसाठी कृपया कौटुंबिक प्रार्थनेत आठवण ठेवावी. कॅरल ग्रुपने 1/12/2024 पासून आरंभ करावा व येणारे संपूर्ण दान नाताळाच्या दिवशी चर्चमध्ये समर्पण करावे. आनंद मेळाव्यात महिलांनी आपली नावे 15/12/2024 पर्यंत श्री PD लवणे यांच्याकडे नोंदवावीत. 25/12/2024 ते 1/1/2025 पर्यंत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी श्री सेबॅस्टियन जयकर, श्री सत्यजित नाईक, श्री अंजय वळवी, डॉक्टर मधुकमल हिवाळे, श्री अविनाश सोनेरी, श्री सागर वाघ आणि तरुण संघ हे पार पाडतील. उपकार स्तुतीचे जॉन फ्रँकलिन चर्च वर्धापन दिन नाताळ व नवीन वर्षाच्या भक्ती दरम्यान घेतले जाईल. कृपया 22 डिसेंबर 2024च्या फ्रँकलिन चर्चच्या वर्धापनासाठी मंडळीसमोर ₹2 लाखाचे उद्दिष्ट ठेवले असल्या कारणाने त्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपले भरघोस दान भांडारात अर्पण करावे. दिनांक 25 डिसेंबर 2024ला नाताळाची भक्ती सकाळी असल्या कारणाने 24 डिसेंबर 2024ला रात्री कोणीही कॅरल पार्टीने फिरू नये. सुवार्ता लायन्स चर्च नंदुरबार. आपणाला ही कार्यक्रम पत्रिका देण्यात येत आहे. सोबतच व्हॉट्सॲपवरती आपल्याला ह्या कार्यक्रम पत्रिकेला देण्यात येत आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी प्रार्थना करा व उपस्थित राहा. तरुण संघासाठी माझी सूचना आहे की चर्च सुटल्यानंतर 10 मिनिटासाठी तरुण संघाच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी थांबायचं आहे. या महत्त्वपूर्ण सूचना प्रियजन हो आपणा सगळ्यांसाठी आहे. आज आपण देवाच्या पवित्र वचनाकडे जाणार आहोत आणि देवाच्या पवित्र वचनाकडे बघत असताना आज आपणा सगळ्यांना कल्पना आहे की आज शांतीची मेणबत्ती म्हणून संपूर्ण जगभरामध्ये प्रज्वलित केली जाते आणि त्यासाठी आपण एक शास्त्रभाग वाचू व शांतीचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे ते आपण बघून घेणार आहोत. तर आपणा सगळ्यांच्या समोर ह्याचं वाचन करीत असताना मी आपणाला एक शास्त्रभाग काढू इच्छितो. तो शास्त्रभाग आपल्याला लुकाच्या 1 अध्यायात आणि लुकाच्या 2 अध्यायात पण बघायला मिळेल. लूक 1 आपण काढूया. लुकाचं शुभवर्तमान अध्याय 1 आणि या 1 अध्यायातून एक वचन मी आपणासमोर वाचतो. नंतर आपण 2 अध्यायामधून पण वाचन करणार आहोत. 1 अध्याय 79 वचन. यासाठी की त्याने अंधकारात व मृत्यूछायात बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे. सोबतच 2 अध्यायाचं 10वं वचन बघा. लूक 2:10. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले
व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. बघा 14वं वचन म्हणतं की त्या मनुष्यात शांती. सोबतच 21वं वचन बघा, 8व्या दिवशी म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे आणि आपल्या सगळ्यांनाच या सगळ्या गोष्टी माहिती आहे की कशा रीतीने आम्हाला नाताळाचा हा सण साजरा करीत असताना देवाच्या अद्भुत शांतीला आपल्या अंतःकरणात घ्यायचं आहे. केवळ सण साजरा करण्यासाठी म्हणून आपण ह्या सणाकडे कदापि पाहू नये किंवा या सणाकडे बघत असताना आपल्या कल्पना आणि आपले विचार केवळ सण साजरा करणे हा असता कामा नये. कारण की बघा, देवदूतांची किती मोठी भूमिका या ठिकाणी झालेली आहे व देवदूतांनी जी सुवार्थ सांगितली आहे ती आम्हाला शांती प्रगट करणारी अशी आहे. आणि ही जी शांती आहे ती आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये येते. कारण की ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आहे, पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झालाय त्या मनुष्यात शांती. म्हणजे स्वर्गात देवाला गौरव आणि मनुष्याला पृथ्वीवरती शांती. आज जगभरामध्ये अशांतता पसरलेली आहे. जर आपण वर्तमानपत्र पाहिलीत किंवा न्यूज पाहिलेत, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावरती उठलेलं आहे. क्षेपणास्त्रांच्या परीक्षा चाललेल्या आहेत. अणुबॉम्ब कोण तयार करत आहे. वेगवेगळे राष्ट्र आपली शक्ती प्रदर्शन करून आपल्या सेना दाखवत आहे. जर आपण न्यूज बारकाईने बघितल्या तर बारीक लक्ष द्या, या सगळ्यांमध्ये काय दिसतं? एकच आम्हाला दिसतं, ते म्हणजे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठलेलं आहे. मी किती वरचढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि वैयक्तिक रीतीने त्यांना सुद्धा शांती नाही व त्यांच्या समोरच्या लोकांना सुद्धा शांती नाही आहे. आज देवाचं हे पवित्र वचन वाचत असताना देवाने मनुष्यांमध्ये शांती दिलेली आहे. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त केवळ बाळ म्हणून या जगात आलेला नाही, तर तो शांती घेऊन आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त शांती घेऊन या जगात आलेला असताना प्रभू येशू ख्रिस्त एक चांगला पुरुष होता, चांगल्या गोष्टी सांगणारा होता. एवढंच त्याचं महत्व आपण लोकांना सांगू नका. किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ज्या गोष्टी घडल्या केवळ तेवढ्याच सांगणं हे पूर्ण सुवार्थ असू शकणार नाही आहे. आम्हाला लोकांना हेही सांगावं लागेल की आज जर तुम्हाला शांती हवी आहे तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. यशाया संदेष्टा म्हणतो की तो शांतीचा राजकुमार आहे. मग शांतीच्या राजकुमाराकडे आपण गेलो तर आपल्याला पूर्ण शांती मिळेल. परंतु आज जगातल्या कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आम्हाला शांतीकडे नेण्यासाठी आम्ही उपयोगात आणतो, वास्तविक त्या शांती नाही. बिली ग्रॅहम यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे पीस विथ गॉड. जर मिळालं तर नक्कीच वाचा, ॲमेझॉनवरती ते उपलब्ध आहे. आणि देवाबरोबर असलेली जी शांती आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे 3 महत्वाचे मुद्दे घेतलेले जे मी आपल्याला स्क्रीनवर दाखवलेले आहे. पहिला मुद्दा ते असं म्हणतात की आम्हाला आत्मिक शांती जी आहे ती मिळत असते. त्यासाठी रोमकरास पत्र 5व्या अध्यायाचं पहिलं वचन आपण पाहूया. काही वचनं आपल्याला पवित्र शास्त्रात बघायची आहे. रोम 5:1 म्हणतं, यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. देव आणि मनुष्य यांच्यामधली शांती, याला आत्मिक शांती असं म्हटलेलं आहे. आणि ही जी आत्मिक शांती आहे, ही आत्मिक शांती आम्हाला देव आणि मनुष्य यांच्या संपर्कानेच मिळते. आज शांतीचे 3 महत्वाचे प्रकार आहे. एक आहे आत्मिक, दुसरे आहे मनोवैज्ञानिक आणि तिसरी आहे नातेसंबंधांमधील शांती. परंतु आत्मिक शांती जी आहे ती घेण्यासाठी तुम्हाला आत्मीयतेमध्ये बसावं लागेल, तितका वेळ आपल्याला प्रभूमध्ये घालवावा लागेल. आज आपलं अंतःकरण, आपलं मन जर प्रभूला जडलेलं नाही, देवाच्या सानिध्यात नाही, तर आत्मिक शांती मिळू शकत नाही. आज आत्मिक शांती मिळवण्यासाठी जगभरामध्ये फार वेगळ्या वेगळ्या प्रॅक्टिस केल्या जातात, वेगवेगळ्या काही गोष्टी केल्या जातात ज्याचं सांगणं या ठिकाणावरून योग्य नाही आहे. परंतु आपण समजदार आहात, आपण अभ्यासक आहात, आपल्याला समजतं की आज लोक शांती मिळवण्यासाठी व त्याला आत्मिक शांती असं नाव देतात. परंतु ही आत्मिक शांती खऱ्या रीतीने देव आणि मनुष्य यांना जोडणारी अशी आहे. वचन म्हणतं की ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. म्हणजे ख्रिस्ताच्या जवळ जाऊन देवाबरोबर आम्ही जोडलं जातो.
आज आम्ही कितीतरी लोकांना देवाच्या शांतीबद्दल सांगतो, परंतु त्यांचं वैयक्तिक नातं देवाशी जर जोडून देत नाही तर आमचं कुठंतरी अपूर्ण काम राहिलेलं आहे. आम्हाला पूर्ण काम करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला देवाबरोबर नातं जोडून द्यायचं आहे. दुसरं आहे मनोवैज्ञानिक शांती. ही आहे रोमच्या 8व्या अध्यायामध्ये. कृपा करून आपलं पवित्र शास्त्र आपण उघडं ठेवा व 8व्या अध्यायाचं 6वं वचन याकडे लक्ष द्या. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. आत्मा, जीव, शरीर आणि आत्मा या 3 घटकांनी आपण बनलेलो आहोत. आणि आपला आत्मा हा प्रभूने आम्हाला दिलेला एक श्वास जणू आहे. प्रभूने आम्हाला दिलेला आत्मा हा आम्हाला धैर्याचा आत्मा आहे. देवाने आम्हाला दिलेला आत्मा हा कैवारी असा आहे. तो आम्हाला एकटं सोडत नाही आणि अनाथ सुद्धा ठेवत नाही. मग हा जो आत्मा आमच्या जीवनात आहे तो आम्हाला मनोवैज्ञानिक म्हणजे आमच्या मनामध्ये तो शांती निर्माण करतो. पहिले तर देवाबरोबर आणि दुसरा आहे आमच्या मनामध्ये. आज चलबिलचल खूप जणांच्या मनामध्ये असते. चेहऱ्यावरून किंवा आमच्या बाह्यकारी जीवनावरून असं वाटतं की सगळं काही चांगलं चाललेलं आहे, पण प्रत्येक व्यक्ती आपल्या मनामध्ये अशांत असल्याचं एका सर्वेमध्ये दिसून आलेलं आहे की त्याच्या मनामध्ये ती शांती नाही आहे. आणि मग ही जी शांती आहे ती आम्हाला मिळेल कुठून? तर ही शांती आम्हाला देवाचं जवळ जाऊन आणि त्याच्या सानिध्यात मिळेल. नातेसंबंधांमध्ये सुद्धा शांती असली पाहिजे. त्यासाठी रोमचा 12वा अध्याय कृपा करून काढा आणि वचन 18 हे सुद्धा काढा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. नातेसंबंध, आज कितीतरी नातेसंबंध बिघडल्याचं आम्हाला दिसतं. का असं घडतंय? कारण की आम्हाला ख्रिस्ताची जी शांती आहे ते एकमेकांबरोबर वाटून घेता आलं नाहीये. मानवजातीमध्ये ही शांतता देवाने प्रस्थापित केलेली आहे. आज हे 3 क्षेत्र बारीक लक्ष द्या. आपलं देवाबरोबरचं नातं, आपल्या मनामध्ये चाललेले चलबिचल आणि आपले लोकांशी असलेले नाते. याचं लागूकरण मी आपणासाठी व माझ्या वैयक्तिक जीवनासाठी एवढंच करतो की माझं आणि देवाचं नातं कसं आहे. आपलं नातं देवाशी दृढ आणि घट्ट असलं तर आपण तितका वेळ त्याच्यामध्ये घालवतो. आणि आपलं आणि देवाचं नातं जर घट्ट नसलं तर आपण देवापासून वेळ काढण्याचा किंवा पळण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरं म्हणजे आमच्या मनामध्ये जे चलबिचल चाललेले आहेत, जी अस्थिरता चाललेली आहे, ती फक्त देव जाणतो. किंवा देवासाठी तुम्ही आणि मी जे काम करतो किंवा देवासाठी जो वेळ तुम्ही आणि मी देतो तो फक्त देव जाणतो. तिसरा जाणणारा व्यक्ती कोणीच नाही आहे. मग प्रियांनो, ती शांती आहे का आपल्या मनामध्ये? तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या नातेसंबंधांमध्ये ती शांती आम्ही प्रस्थापित केलेली आहे का? ते नातेसंबंध आमचे लोकांबरोबर कसे आहेत? वचन काय म्हणतं? शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. आणि पूर्ण विराम आहे. याचा अर्थ आम्हाला प्रत्येकाबरोबर शांतीने राहिलं पाहिजे. आणि हे राहत असताना आमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की आमच्या स्वर्गीय पित्याचं लोकांना दर्शन व्हावं. आमची आपसामधली जी जीवनं आहेत ती जीवनं कशी आहेत? वैयक्तिक जीवन, आत्मिक जीवन आणि सांसारिक किंवा कौटुंबिक जीवन, 3 गोष्टी बारकाईने आपण लक्ष द्या. आता या पुढील काही गोष्टी आहेत की ज्या आम्हाला पालन करायचे आहे आणि आमच्या जीवनामध्ये त्या असल्याच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा राजकुमार, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शांती देण्यासाठी आला. मग ही शांती देवाबरोबरची आहे, ही शांती आमच्या मनामधली आहे आणि ही शांती आमच्या नातेसंबंधांमधली आहे. पण ही शांती आपल्याला कशा प्रकारे मिळू शकते? जर आपल्या मनात हा प्रश्न आहे की मी तर बालपणापासून ख्रिस्ती आहे, बालपणापासून मी चर्चला जात आहे, बालपणापासून मी पवित्र शास्त्र वाचत आहे, तर मग आपल्याला फक्त ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवायला मी देतो. त्या म्हणजे आम्हाला पुढील गोष्टीचं पालन केल्याने शांती मिळते. ते म्हणजे योहान 16:33 कृपा करून आपण बघा. योहान कृष्णवर्तमान अध्याय 16 आणि वचन 33. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकलाय. प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्यांचं हे वार्तालाप आहे. आणि हा वार्तालाप होत असताना आम्हाला जर शांती जीवनामध्ये पाहिजे तर पहिली गोष्ट करा, प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारा. मला असं वाटतं की तारणाशिवाय जगातला कोणताच उपदेश पूर्ण होऊ शकत नाही. देवाची ही फार सुंदर योजना आहे. देवाने मानव जातीला या तारणाच्या नात्यापर्यंत आणलं आणि हे तारणाचं नातं आम्हा सगळ्यांसाठी देवाने निर्माण केलं. तारण म्हणजे सुटका, तारण म्हणजे मुक्ती,
तारण म्हणजे देवाकडे येणे. आज जगातले लोक ख्रिस्ती जरी असले, आज मंडळीतला सभासद ख्रिस्ती विश्वासणारा जरी असला, तरी प्रियांनो तो तारणारा असू शकत नाही असं बिली ग्राहम म्हणतात. आणि म्हणूनच आज मंडळीची आणि मंडळीच्या सेवकांची ही जबाबदारी आहे की प्रत्येकापर्यंत ती तारणाची सुवार्ता पोचवावी. वचन 33 म्हणतं की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून, दुसऱ्या कोणाच्या ठाई नाही. माझ्या ठाई म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई. एक सुंदर पवित्र शास्त्र इंग्रजीमध्ये आहे, किंग जेम्स व्हर्जन आणि इतर आहे, त्यांना रेड लेटर बायबल असं म्हणतात. जे येशू ख्रिस्ताच्या तोंडचे शब्द आहे ते लाल अक्षरामध्ये त्या बायबलमध्ये नमूद केले. मराठीमध्ये अजून तसं माझ्या पाहण्यात आलं नाही, परंतु इंग्रजी जितकेही पवित्र शास्त्र आहेत, नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या तोंडचे जे शब्द आहे ते लाल अक्षरात आहे. त्याला रेड लेटर बायबल असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे वचन असं म्हणतंय की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहे. आज आम्हाला शांती दुसरं कोणाच्या ठाई मिळणार नाही. शांती जगातल्या एखादी प्रॅक्टिस करून मिळणार नाही. ही जी खरी शांती आहे ती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळेल आणि त्याच्यासाठी तारण होणं गरजेचं आहे. म्हणजेच मोकळं होणं, सुटका होणं, देवाकडे वळणं गरजेचं आहे. प्रियजन हो, मनुष्य पापामध्ये जन्मास येतो आणि पापामध्ये त्याचं जीवन तो व्यतीत करतो. स्तोत्रकर्ता 51व्या स्तोत्रात म्हणतो की मनुष्य जन्मताच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. रोमकरास पत्रामध्ये आम्हाला असं वाचायला मिळतं की सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. मग यावरून आम्हाला सगळ्यांना काय समजून येतं की मनुष्य या जगात जन्माला येतो तो पापामध्ये. मग या पापाच्या बंधनातून सुटायचं कसं? तर या पापाच्या बंधनातून सुटण्यासाठी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा लागेल आणि हा विश्वास आम्हाला तारणदायी असा होईल. मेंढपाळांना बघा, रात्रीच्या वेळी अरण्यामध्ये ते आहेत, शेकोटी करत आहेत, थंडी असेल कदाचित, आणि अशा प्रसंगामध्ये देवदूत जातो आणि त्यांना सुवार्ता सांगतो. बघा, ते घाईघाईने जातात. एक शब्द फार सुंदर त्या ठिकाणी आलेला आहे, मग ते घाईघाईने गेले. जर आपल्याला पाहिजे तर आपण वाचू शकतात लुकाच्या या 2ऱ्या अध्यायामध्ये. ते घाईघाईने गेले आणि घाईघाईने त्या दूताने 16व्या अध्यायामध्ये बघा की तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया योसेफ व गावाने ठेवलेले बाळक हे त्यांना सापडले. तारण ह्याला म्हणतात. ऐकल्याबरोबर प्रतिसाद देणे. आज तारणाची किंवा स्वतःचं जीवन वाचवून घेण्याची, देवाबरोबर शांती मिळवून घेण्याची आपल्याला गरज आहे, तर आज प्रतिसाद देणं गरजेचं आहे. कितीतरी नाताळाचे हे कार्यक्रम येतील आणि जातील, नाताळाचं पर्व येईल आणि जाईल. प्रभू आपल्याला जितकं आयुष्य देईल तेवढी वर्ष आमच्या जीवनामध्ये हे येतील. पण आपली वैयक्तिक भेट किंवा वैयक्तिक नातं आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक रीतीने स्वीकारलेलं नसेल तर प्रियांनो, आज आपल्याला हा गंभीरतेचा इशारा आहे. मागे लोकांनी किती दूरचा प्रवास केला होता, आता त्याच्या मागचं जे अध्ययन आहे ते मी आपणाला सांगू इच्छित नाही, परंतु सांगायचं तात्पर्य आहे की ते दूर देशावरून पूर्वेकडून आले असं म्हणत होते. आणि ते आले, ताऱ्याने त्यांना मार्गदर्शन केलं आणि ताऱ्याने त्यांना जिथे गव्हाणीत बाळक होतं तेथपर्यंत नेलं. सांगायचं तात्पर्य हे की स्वतःच्या तारणासाठी कष्ट केले त्यांनी. तारणहार जन्मला असं म्हटलेलं आहे, तारणारा जन्मला असं आपण अनेक वेळेला म्हणतो, पण तो तारणारा माझ्या वैयक्तिक जीवनासाठी जन्मला हे आपण का स्वीकारून घेत नाही? स्वीकारा, कारण की खरी शांती तेव्हाच मिळेल येशूला तारणारा म्हणून स्वीकारल्याने. आज आपलं मन प्रभूकडे लावा. जॉन मॅकआर्थर यांचं फार सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की नाताळाचा आनंद कमवणारे आणि नाताळाचा आनंद गमवणारे असे लोक आहेत. तर नाताळाचा आनंद गमवणारे कोण होते? तर त्याच्यामध्ये उतारशाळेचा मालक होता की उतारशाळेच्या मालकाच्या गोठ्यामध्ये तारणारा जन्मला, परंतु पूर्ण बायबलमध्ये आपल्याला वाचायला बघत मिळतं की तो भेटायला आलेला नाहीये. एवढंच नव्हे तर हेरोद सुद्धा भेटायला आला नाही. हेरोदाकडे मागे लोक गेले, हेरोद आणि त्याची प्रजा त्यांच्याकडे गेले आणि हेरोदाला म्हटले की यहुद्यांचा राजा जन्मास आलाय, तो कुठे आहे? हेरोद घाबरला आणि त्याने त्यांना म्हटलं की तुम्ही शोध घ्या, शोध लागल्यावर मला कळवा. तारणारा जन्मला, परंतु ते गमवून बसले. त्याच्यानंतर हेरोदाच्या दरबारात असलेले शास्त्री, त्यांनी शास्त्रलेख उघडले, शास्त्रलेख वाचले. तारणारा कुठे जन्माला येणार आहे हे त्यांना पक्क माहिती होतं, परंतु तेही जाऊन भेटले नाही. पवित्र शास्त्रात तसा उल्लेख नाही. याच्या उलट नाताळाचा आनंद कमवणारे कोण आहे? तर नाताळाचा आनंद कमवणारे मेंढपाळ लोक आहे जे समाजापासून दूर होते. नाताळाचा आनंद कमावणारे मागी लोक आहे
जे इतक्या दूरचा प्रवास करून अर्पण घेऊन बालकापर्यंत आले होते. मग आज आपण कोणत्या गटात आहोत? नाताळाचा आनंद कमवणारे की नाताळाचा आनंद गमावणारे? प्रियजन हो, तारण प्राप्त करून घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपलं नातं पुन्हा एक वार जोडून घ्या. मत्तई 11:28 आपल्या सगळ्यांचं तोंडपाठ वचन आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आज विसावा नाही, आज जीवाला शांती नाही. का? कारण आम्ही येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारला नाही. आपल्याला फार गंभीर असं मी सांगू इच्छितो, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारा आणि त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून आपल्या मनामध्ये घ्या. आज आपली आणि त्याची भेट होणं फार गरजेचं आहे. योहान 1:12 हे वचन मी तुम्हा सगळ्यांसाठी वाचतो. योहान कृषुवर्तमान 1 अध्यायाचं 12वं वचन. ते असं आहे, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. किती सुंदर हे! त्याच्या नावावर विश्वास ठेवणारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक नारणारा म्हणून स्वीकारणाऱ्यांना देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. किती सुंदर हे आहे, नाही का? की आम्हाला देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळतो. किती देवाचा हा आशीर्वाद! प्रियजन हो, आज जगामध्ये आम्ही कोण आहोत? जगामध्ये आज आमचं स्थान काय आहे? तर देवाची मुलं म्हणून आहे. फार आनंद वाटतो हे शब्द वाचल्यानंतर, कारण की देव आम्हाला आपली मुलं म्हणून संबोधतो आणि देवाची मुलं म्हणून आपण जर संबोधले गेलेलो आहोत तर हा किती मोठा आशीर्वाद आहे. आज जगामध्ये तुमचं आणि माझं स्थान काय साधारण स्थान नाही आहे. मग हे मिळवायचं आहे तर तारण प्राप्त करून घ्या. येशूला आपला तारणारा म्हणून नक्कीच स्वीकारा. दुसरी गोष्ट आहे स्तोत्रसंहिता 119, 165 याच्यामध्ये. कृपा करून आपण ते पाहू. स्तोत्रसंहिता 119 आणि 165 आपल्या पवित्र शास्त्रात पहा. तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते. काय केल्याने शांती मिळते? पहिलं म्हणजे येशूला तारणारा म्हणून स्वीकारणाऱ्यांना शांती मिळते. दुसरं म्हणजे देवाचं नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना शांती मिळते. याचा अर्थ देवाचं जे नियमशास्त्र आहे ते आपण प्रिय मानलं पाहिजे. देवाचा जो पवित्र ग्रंथ आमच्याकडे आहे तो प्रिय मानला पाहिजे. आज आपल्यासाठी प्रिय अशा कोणत्या गोष्टी आहेत? आपल्या भौतिक गोष्टी, कदाचित आपला परिवार आपल्यासाठी फार प्रिय असेल, आपल्या सुखसोयीच्या वस्तू आपल्यासाठी प्रिय असतील. तेवढंच प्रिय आपला पवित्र ग्रंथ आपल्यासाठी असला पाहिजे. आता या ठिकाणी म्हटलंय की नियमशास्त्र प्रिय मानणारे. तर थोडंसं जुन्या करारात जर आपण गेलं तर पहिली जी 5 पुस्तकं आहे, जे आपण असं म्हणतो की मोशेने लिहिलेली आहे, ही जी 5 पुस्तकं आहे त्यांना तोराह असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि हा तोराहाची जर कॉपी तुम्हाला पाहिजे असेल तर नेटवरती उपलब्ध आहे. परंतु जर सत्य स्वरूपात जर आपल्याला त्याची कॉपी बघायची असेल तर युनियन बिब्लिकल सेमिनरी पुणे या ठिकाणी ती आहे. स्वतः जाऊन आम्ही ते पाहिलं. टेबल एवढे मोठी एक गुंडाळी आहे, 2 बाजूने स्क्रोल आहेत आणि ती गुंडाळी उघडली जाते आणि ती गुंडाळी उघडून आम्हाला तो पूर्ण कागद बघता येतो. परंतु त्याच्यामध्ये जे इब्री भाषेमध्ये शब्द आहे त्यासाठी आपल्याला इब्री शिकावी लागेल. परंतु सांगायचं तात्पर्य हे की तोराह हे परमेश्वराने दिलं आणि हे तोराह लोकांनी वाचन केलं. देवाचं नियमशास्त्र त्यांनी वाचन केलं. आणि जसं आपण मागच्या रविवारीच देवाच्या प्रिय सेवकाकडून पास्टर विजय सायमन यांच्याकडून आपण ऐकलं की जे 600 नियम होते त्या नियमांमध्ये शास्त्री आणि परुषी यांनी अधिक भर घातला. पुढे आम्ही पाहतो की 10 आज्ञा आम्हाला वाचन करायला मिळाल्या, 10 आज्ञांचं पालन करायला मिळालं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 10 आज्ञांना 2 आज्ञांमध्ये आणलं आणि ते म्हणजे आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण अंतःकरणाने प्रीती कर आणि जसे आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. देवावरती प्रीती करा, शेजाऱ्यावरती प्रीती करा. नियमशास्त्राचं सार आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं किंवा त्यामध्ये पाहायला मिळतं. जर आपल्याला मत्तई 22:37 वाचता आलं तर आपण त्या ठिकाणी ते बघू शकतात. नियमशास्त्र हे आम्हाला रक्षकाच्या रूपात दिलेलं होतं. देवाने इतके सगळे नियम का दिले असा अनेक वेळेला लोकांना प्रश्न पडतो. खूप सारे विश्वासणारे ज्या वेळेला जुना करार वाचतात त्यावेळेला ते म्हणतात की देवाने इतके नियम कशाला दिले? तर त्याचं उत्तर आपल्याला गलतीकरास पत्र 3ऱ्या अध्यायामध्ये मिळेल. आता कृपा करून गलतीकरास पत्र काढा, कारण आपल्याला 2-3 वचनं त्या ठिकाणी बघायची आहे. गलतीकरास पत्र 3ऱ्या अध्यायाचं वचन 24 बघा.
यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोचवणारे बालरक्षक होते. नियमशास्त्र रक्षण करण्यासाठी देण्यात आलेलं होतं, कारण नियमशास्त्रामध्ये जे नियम दिले होते ते इतके कडक नियम होते की मनुष्य ते पाळू शकत नव्हता. मनुष्य असमर्थ होता ते पाळण्यासाठी. परंतु परमेश्वराने ते पाळण्यासाठी लोकांना यासाठी दिले, कारण ते बालरक्षक असे होते. जसं एखादं लहान लेकरू असतं आणि त्या लहान लेकराच्या रक्षणासाठी आपण कोणाला तरी नेमतो, किंवा त्या लेकराच्या सोबतीमध्ये किंवा त्या लेकराला आपण देवाच्या गोष्टी सांगण्यासाठी कोणाला तरी रक्षक म्हणून नेमत असतो, सांभाळणारा म्हणून नेमत असतो. तसं विश्वासणाऱ्यांना सांभाळण्यासाठी, देवाचे रक्षण करण्यासाठी नियमशास्त्र देण्यात आलेले होते. बरं, आता 5वा अध्याय आणि 14वं वचन बघा. गलती 5 आणि वचन 14 बघा. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. जसं मी आपणाला म्हटलं की नियमशास्त्र कोणी पाळू शकत नव्हतं, परंतु या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला दिसते, ती म्हणजे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे. आणि ही जर प्रीती केली तर एकच वचन पाळल्याने अवघं नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यासारखं आहे. येशू ख्रिस्ताकडे एक श्रीमंत ऋण आला नाही का, आणि सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे असा प्रश्न विचारला. ख्रिस्ताने त्याला म्हटलं की तुझी संपत्ती विक, गोरगरिबांना दे आणि माझ्या मागे ये. परंतु तो श्रीमंत होता म्हणून तो आला नाही, निघून गेला. खरं तर तो श्रीमंतीमुळे निघून गेला, परंतु त्याची प्रीती नव्हती शेजाऱ्यावरती, हेच दिसून येतं. आज आम्हाला शांती पाहिजे आहे तर देवाचं हे नियमशास्त्र प्रिय माना. आता नियमशास्त्र पुढे वचन कसं झालं ते मी आपणाला सांगेन. तात्पर्य हे आहे की नियमशास्त्रामध्ये असं म्हटलंय की आपण शेजाऱ्यावर प्रीती केली तर पूर्ण नियमशास्त्र पाळण्यासारखं आहे. मग प्रियांनो, हे जड आहे का? आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणं कठीण आहे का? नाही, करू शकतो. आपल्या बोलण्याच्या द्वारे, आपल्या व्यवहाराच्या द्वारे, आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीच्या द्वारे आम्ही देवाचं हे नियमशास्त्र पाळू शकतो. आता थोडंसं खाली या. 5व्या अध्यायाचं 18वं वचन बघा. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. कितीतरी लोक आज आम्हाला पुन्हा जुने नियम पाळण्यासाठी आग्रह करतील, परंतु आम्हाला ते करण्याची गरज नाही, कारण की संत पाऊल 18व्या वचनात आम्हाला स्पष्टपणे म्हणतो, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. आता या नियमांना बांधील आम्ही नाही. म्हणून जे अर्पण जुन्या काळात केले जात होते, रक्त अर्पण करणं, मांसाचं अर्पण करणं, होम अर्पण करणं, पापांपण करणं, शांतार्पण करणं, ही जी अर्पणं होती, शब्बाताचं पालन करणं, वेगवेगळे सण म्हणजे मांडवाचा सण, उत्सवाचा सण, हे जे सण होते ते पालन करणं. वलांडनाचा जो सण होता तो ख्रिस्ताने बदलला आणि मग आपण प्रभुभोजन हे घेत असतो. आमचा वलांडनाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमच्यासाठी मारला गेला. बघा प्रियांनो, नियमशास्त्र रद्द झालेलं नाहीये, नियमशास्त्र पूर्ण झालेलं आहे. येशू ख्रिस्तावरती खूप वेळेला आरोप आले की हा नियमशास्त्राचं पालन करत नाही, परंतु येशू ख्रिस्त म्हणतो, मी नियमशास्त्र रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. म्हणून आज खूप सारे नियम आम्ही पाळत नाही, खूप सारे सण उत्सव आम्ही पाळत नाही. का पाळत नाही? कारण की आता नियमशास्त्राची पूर्णता झाली आणि आता देवाने आम्हाला त्याचं वचन दिलेलं आहे. मग हे त्याचं वचन कसं दिलं त्याचं स्पष्टीकरण बघण्यासाठी प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय बघा. प्रेषितांची कृत्य अध्याय 5 आणि वचन 20 बघा. जा आणि मंदिरात उभे राहून या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा. आतापर्यंत नियमशास्त्र बालरक्षक होतं. एकमेकांवर प्रीती करण्याने नियमशास्त्र आपण पूर्ण केलेलं आहे. आणि आता नियमशास्त्र आमच्यासाठी नाही. आता आमच्यासाठी देवाने काय दिलं? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नियमशास्त्राची पूर्णता केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडून आम्हाला वचन दिलं. येशू ख्रिस्त 40 दिवस शिष्यांना दर्शन देत होता आणि शिष्यांना दर्शन देत असताना तो मंदिरामध्ये उभा राहून, जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची वचने सर्व लोकांना सांगा. प्रेषित आहेत आणि प्रेषितांनी पुढे मग देवाचं वचन सांगितलं. याचं अजून जर बघायला पाहिजे तर मत्तयाचा 28वा अध्याय आणि शेवटलं वचन आहे, याच तो तुम्ही जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हास करावयास शिकवले ते त्यास तुम्ही शिकवा. याचा अर्थ आता नियमशास्त्राकडून आपण वळलो आहोत देवाच्या वचनाकडे.
आता जे महत्त्व दिलं पाहिजे ते देवाच्या वचनाला दिलं पाहिजे. जे महत्त्व दिलं पाहिजे ते प्रेषितांनी दिलेल्या शिकवणीला आपण दिलं पाहिजे. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला मिळालेलं आहे आणि हे देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे. सोबतच प्रेषितांची कृत्य 6व्या अध्यायाचं 2रं वचन बघा, 6:2. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. आता बघा, प्रेषित काय करत आहे? देवाच्या वचनाची सेवा करत आहे. नियमशास्त्राची करत आहेत का? नाही, देवाच्या वचनाची करत आहेत. मग आज प्रियांनो, देवाचं वचनाचं जे नियमशास्त्र आहे ते ख्रिस्ताने पूर्ण केलेलं आहे. मग आज आम्हाला काय करायचं आहे? देवाचं वचन पाळायचं आहे. आणि म्हणून शाब्बात पाळावा की पाळू नये, तर शाब्बाताचा धनी प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याला शाब्बाताला रूपांतरित केलं व 3ऱ्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी त्याचं पुनरुत्थान झालं. म्हणून आपण रविवारी उपासनेला एकत्र जमतो. हे त्याच्या मागचं कारण आहे. यासोबतच आम्हाला देवाचं हे जे वचन आहे ते आम्हाला पुढे आणि पुढे नेतं. त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना देवाचं वचन पुढे नेतं. खरं तर 16व्या शतकामध्येच ह्याची सुरुवात झालेली होती. जर आपण अभ्यास करणारे आहात तर कॅननायझेशन हा शब्द लक्षात घ्या. कॅनन ही अशी प्रक्रिया होती की ज्याच्यामध्ये पवित्र शास्त्राचे अभ्यासक आणि मंडळीचे जे वडील लोक झाले, जसं प्रभू येशू ख्रिस्त आणि 12 शिष्य, त्या 12 शिष्यांचेही अजून शिष्य झाले. त्या शिष्यांपैकी पॉलिकार्प आहे आणि हा पॉलिकार्प जो होता त्याने मंडळीला फार चांगली शिस्त लावली. त्याच्यानंतर ऑगस्टस, जोरेम आणि एनियास हे मंडळीचे वडील लोक झाले. जर आपण इसवी सन 325 ते 397 हा इतिहास जर बघाल तर 2 परिषदा झाल्या. जसं आपल्याकडे परिषदा होत्या तसं रोमचं साम्राज्य स्थापन झालं आणि रोमच्या साम्राज्यामध्ये देवाच्या मंडळ्यांना म्हणजेच कॉन्टेस्टाईन राजाने स्वीकार केला. राजा ख्रिस्ती झाला म्हणून प्रजा ख्रिस्ती झाली आणि प्रजा ख्रिस्ती झाली म्हणून जे अभ्यासक आणि जे देवाचे सेवक त्या काळामध्ये होते त्यापैकी जोरेम होता, ऑगस्टस होता, यांनी परिषदा घेतल्या. त्या परिषदेपैकी पहिली जी परिषद होती ती निकोनाईन परिषद म्हणून ओळखली जाते. आणि निकोनाईन परिषदेमध्येच आम्हाला प्रेषितांचा मतांगीकार मिळाला. हा प्रेषितांचा मतांगीकार इतक्या वर्षापासून म्हणजे 325 सालापासून लोक बोलत आहेत. का बोलत आहेत? कारण की नियमशास्त्रातलं जे वचन होतं त्या वचनाचं सार त्यांनी काढलं आणि त्या वचनाचं सार आम्हाला दिलं. सोबतच त्या परिषदेमध्ये असं ठरलं की जी पवित्र शास्त्राची पुस्तकं आहेत ती आपण त्यांचा संग्रह करावा. आणि त्यांचा संग्रह करत असताना आपण 66 पुस्तकं घेतली. कारण की पुढे मार्टिन लुथर हे आले आणि मार्टिन लुथर यांनी पुढील जो काळ होता त्या काळामध्ये प्रोटेस्टंट ही संकल्पना पुढे आणली आणि प्रोटेस्टंट ही संकल्पना 16व्या शतकामधून पुढे आली. आणि प्रोटेस्टंट संकल्पनेप्रमाणे पवित्र शास्त्रातील जी वचनं होती किंवा नियमशास्त्रातले जे संदर्भ होते ते 39 आणि 27 अशी मान्यता मिळाली आणि 66 पुस्तकं बायबल रूपाने आपल्या हातामध्ये मिळाली. तर आपल्याला देवाच्या वचनावर प्रेम करावं लागेल, त्याच्यासाठी अध्ययन करावं लागेल, त्याच्यासाठी फार इतिहास वाचावा लागेल, त्याच्यासाठी काही पुरावे बखरी वाचाव्या लागतील, पुरावे शोधावे लागतील. प्रियांनो, देवाच्या वचनावरती प्रेम केलं तरच शांती मिळेल. जोपर्यंत देवाच्या वचनावर प्रेम करत नाही तुमच्या आणि माझ्या जीवनात शांती येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही तर बघा, स्तोत्र 119 165 स्पष्टपणे काय म्हणतं? तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते. याचा अर्थ देवाचं वचन जे प्रिय मानतात त्या सगळ्यांना शांती मिळते. जे लोक देवाच्या वचनाला प्रिय मानत नाही प्रियांनो, त्यांच्या घरात आणि त्यांच्या जीवनात शांती नसते. गंभीर शब्द मी आपणासमोर बोलत आहे, कदाचित वाईट वाटेल, परंतु प्रियांनो, देवाच्या वचनाच्या अधिकारामध्ये मी आपणाला हे सांगत आहे की मग आपल्या जीवनात जर शांती पाहिजे तर काय करा? येशूला तारणारा म्हणून स्वीकारा. दुसरी गोष्ट काय करा? नियमशास्त्रावर म्हणजे देवाच्या वचनावरती प्रेम करा. देवाच्या वचनावरती प्रेम करणं आम्हा सगळ्यांसाठी आनंदाचं आहे. आज प्रियांनो, आम्हाला देवाचं वचन स्वतःच्या हातामध्ये घेता येतंय. मी बायबल कॉलेजला असताना, क्षमा करा वैयक्तिक उदाहरण देतो, माझ्यासोबत नक्षलवादी एरियामधला माझा रूममेट होता आणि ज्या वेळेला रविवारच्या उपासनेला मी माझं बायबल घेतलं आणि चर्चला जायला निघालो, तो म्हणाला, हे उघडं कशाला नेत आहे? बॅगमध्ये ठेवा. मी म्हटलं, नाही, हातात घेऊन जाऊ. ते म्हणाले, आमच्या नक्षलवादी एरियामध्ये जर तुम्ही उघडं बायबल घेऊन गेला
हे लाल काळं पुस्तक जर दिसलं तर तिथंच धनुष्यबाण मारून तुम्हाला संपवून टाकतील, तुमचा आता पत्ता सुद्धा लागणार नाही. अशा अवघड परिस्थितीमध्ये प्रियांनो देवाच्या वचनावर ते प्रेम करतात. देवाचं वचन पिशवीमध्ये ठेवून काहीतरी त्याला रॅप करून मग वाचनासाठी वापरलं जातं. प्रियांनो, ही सत्य परिस्थिती आज जगाची आहे. काय देवाच्या वचनावर प्रेम करतात? हां, करा, देवाच्या वचनावर प्रेम करा. तिसरी गोष्ट बघूया आता. यशया 26 जाऊ आणि तिसरं वचन यशया 26:3 आपल्यासाठी वाचतो. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर आहे. काय करा? आपलं मन परमेश्वराच्या ठाई लावा. मी आधीच आपणाला जसं म्हटलं की मन ही जी गोष्ट आहे ना, ही फार अवघड अशी आहे. मन ज्याला अंतकरण असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि या मनाबद्दल पवित्र शास्त्रामध्ये अंतकरण या शब्दाने सुद्धा सांगितलेलं आहे. आमचं मन परमेश्वराच्या ठाई स्थिर असलं पाहिजे, तरच आम्हाला परमेश्वरामध्ये शांती मिळेल. जोपर्यंत आमचं मन परमेश्वराच्या ठाई स्थिर झालेलं नाही तोपर्यंत आम्हाला शांती मिळणारच नाही. आज विश्वासणाऱ्यांच्या जीवनात शांती का नाही आहे? कारण त्यांचं आणि देवाचं वैयक्तिक नातं नाही आहे. ते देवाच्या वचनावर प्रेम करत नाही आणि त्यांना देवावरती मन बसेल असं त्यांचं जीवनच नाही आहे. यशया 53व्या अध्यायात ज्या वेळेला येशू ख्रिस्ताला फटके मारण्याचं वर्णन केलेलं आहे, तर त्याचकडे पाहिले असता त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते असं यशया संदेष्टा म्हणतो. प्रियांनो, रक्त वाहत आहे, काठ्यांच्या मुकुटाचे निशाणे त्याच्यावरती दिलेले आहेत, चपडाका मारलेले आहेत, त्याच्या तोंडावर थुंकलेले आहे, त्याच्या दाढीचे केस ओढलेले आहे, 39 फटके त्याच्या पाठीवर खाल्लेले आहे. कसा तरी चालत चालत तो कालवरीची वाट चालून आलेला आहे. वधस्तंभावरती त्याला खिळण्यात आलेलं आहे. पाणी मागितल्यानंतर आम देण्यात आलेला आहे. आजूबाजूला असलेले चोरांनी निंदा केलेली आहे. त्याचे जे वस्त्र किंवा कपडे होते त्याच्यावरती शिपायांनी चिठ्ठ्या टाकून घेतल्या आणि वाटून घेतलेल्या आहे. का चिठ्ठ्या टाकल्या? कारण की येशू ख्रिस्ताचा जो जगा होता तो पूर्ण विणलेला होता. जर तो कापला असता तर विणकाम बिघडून गेलं असतं आणि सगळे दोरे दोरे हातात आले असते. आणि म्हणून तो विणलेला जागा घेण्यासाठी शिपायांमध्ये ओढ लागली होती की कोणाला हा मिळेल. प्रियांनो, आपलं मन बसलंय का त्याच्यावरती? आज आम्हाला फोटोमध्ये दिसणारा प्रभू येशू ख्रिस्त किती सुंदर दिसतो, परंतु बायबलमध्ये त्याचं वर्णन काय आहे? यशया म्हणतो तो घायाळ झाला. पुढे प्रगटीकरण ज्या वेळेला वाचतात त्यावेळेला त्याचं स्वरूप बदललेलं आहे. शुभ्र वस्त्र परिधान केलेला असा आम्हाला तो दिसतो आणि त्याच्याकडे पाहण्यासाठी आम्हाला आत्मिक डोळे लागतील. प्रियांनो, या शारीरिक डोळ्यांनी आम्ही बघू शकणार नाही. मग आपलं मन त्याच्या ठाई पाहिजे. आपलं मन आज जगातल्या गोष्टींवरती, जगातल्या मनाला समाधान देणाऱ्या गोष्टींवरती लावलेलं आहे, म्हणून शांती नाही आहे. आपल्याला शांती केव्हा मिळेल? ज्या वेळेला आपण आपलं मन त्याच्या ठाई लावू. कारण वचन काय म्हणतं? ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले त्याला तू पूर्ण शांती देतोस. कशी शांती? पूर्ण, अर्धी अपुरी नाही, थोड्या वेळापुरती नाही. आज जगामध्ये तुम्ही शांती घेण्यासाठी जाल, ती पूर्ण काळ टिकणार नाही. काही लोकांना असं वाटतं की मी झोपलो तर मला शांती मिळेल, परंतु झोपेचा भंग झाल्यानंतर शांती पण संपेल. काही लोकांना असं वाटतं की मी खूप अध्ययन केलं, शांती मिळेल, परंतु अध्ययनाला अंत नाही, असंही उपदेशक म्हणतो. काही लोक असं म्हणतात की मी खूप चांगली कामं करेन, मला शांती मिळेल, परंतु आपली कामं तर कधी संपणारच नाही. आणि आमची चांगली कामं ही काय आहेत? देवासमोर ती कशी आहेत? प्रियजन हो, आपलं मन देवाच्या ठाई लावा. यासाठी रोमकरासपत्र 12वा अध्याय काढा. सर्वांचं परिचयाचं आहे, परंतु आता सगळ्यांसाठी मी ते वाचतो. रोम 12:2. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपल्या मनाचं नवीकरण होऊ द्या. आपलं मन नवं झालं पाहिजे प्रत्येक दिवशी. जुन्या गोष्टीच आपल्या मनात का ठेवाव्या? एक प्रचार करताना असं म्हणत होते की नाताळाच्या दिवसात आपण आपल्या घराला सजवतो, आपल्या अंतकरणालाही आपण सजवलं पाहिजे. आपल्या घरात जाळे आले तर आपण लगेच झाडू घेतो आणि ते सगळे जाळे झटकून टाकतो. जराही धूळ आपल्याला आपल्या घरात आवडत नाही. पण मनामध्ये काय आहे? मनात असलेले जाळे, मनात असलेली धूळ काढणं गरजेचं आहे. देवाचं वचन म्हणतं की मनाचं नवीकरण होऊ द्या. आम्हाला शांती मिळत नाही कारण आमच्या मनाला आम्ही कधी नवीनच केलं नाही. जे आहे ते चालत आहे.
बरं, एक सुंदर आशीर्वाद आम्हाला, आपण जे वचन पण लिहिलेलं आहे मत्ते 5:8, आपण ते वचन सुद्धा वर लिहिलं होतं आणि आपल्याला नेहमीच ते वाचायला मिळतं. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. याचा अर्थ ज्यांचं मन शुद्ध आहे ते देवाला पाहतील. किती मोठा हा आशीर्वाद. देवाला बघण्यासाठी जसं मी म्हटलं आत्मिक डोळे लागतील, परंतु जर मन शुद्ध आहे, मन चांगलं आहे, तर आम्हाला देवाला पाहता येईल. म्हणून आपण आपलं जीवन देवासमोर ठेवूया. राजा दाविदाचं उदाहरण बघूया. त्याचं मन शुद्ध होतं का? स्तोत्र त्याने लिहिली आणि स्तोत्र लिहत असताना तो फार सुंदर म्हणतो. स्तोत्र 51 मध्ये स्वतःच्या पापाची कबुली देतो. सोबतच जर तुम्ही 2 शमूएल 6 अध्याय वचन 14 वाचलं तर कोश आणत आहे आणि कोशासमोर तो नाचत आहे. तो हे विसरून गेला की मी राजा आहे, तर ते भान विसरला. परंतु देवाच्या कोशाचा आनंद, याचा अर्थ खरंच त्याचं मन देवाकडे लागलेलं होतं आणि त्याचं मन देवाकडे लागलेलं असल्यामुळे तो बेभान होऊन नाचला, देवाची स्तुती तो करू लागला. प्रियांनो, आपलं मन देवाकडे लागलं पाहिजे. आज आपलं मन कोणाकडे लागलेलं आहे? एफिस मंडळीचं एक उदाहरण अजून तुम्हाला सांगतो. एफिस मंडळीमध्ये अर्तमी नावाची देवी होती. एफिस हे जे शहर होतं, या शहरामध्ये व्यापार चालायचा, व्यवसाय चालायचा आणि असा व्यापार व्यवसाय चालत असताना संत पाऊल तिथं जातो, देवाच्या वचनाची सुवार्ता सांगतो. मंडळीमध्ये लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवतात. पण अर्तमी नावाची देवी त्या एफिस शहरामध्ये होती. तिला आर्टिमिस असं म्हटलेलं आहे. आणि ही जी अर्तमी देवी होती, तिचे उपासक सुद्धा मंडळीमध्ये होते. आणि मग त्यांना मोह व्हायला लागला. त्यांचं मन अर्तमी देवीकडे लागलेलं होतं. ते देवाकडे यायचे, उपदेश ऐकायचे, उपासनेला देखील बसायचे, परंतु त्यांचं मन त्या देवीच्या उपासनेकडे लागलेलं होतं. म्हणून काही चाली, रूढी, परंपरा एफिस आणि इतर मंडळांमध्ये तयार झाल्या. आणि त्यांना समजून सांगण्यासाठी संत पौलाने संपूर्ण पवित्र शास्त्रातलं हे एफिसकरास पत्र जे आहे ते त्यांच्यासाठी लिहिलं आणि त्यांना दिलं. का दिलं? कारण की त्यांचं मन अजूनही जुन्या गोष्टींमध्ये होतं. आज प्रियजन हो, आज आपण बालपणापासून ख्रिस्ती आहोत म्हणून आमचं मन दुसरीकडे लागलंय का? आपलं मन देवाकडे लावा, तेव्हाच ती शांती मिळेल. अर्तमीचे उपासक तिकडून वळले आणि परमेश्वराचे उपासक झाले. का? कारण त्यांचं मन देवाकडे वळलेलं होतं, देवाकडे लागलेलं होतं. आज आपलं देवाकडे मन लागलेलं आहे का? पुढची गोष्ट बघू. रोम 5:1 बघू. रोमकरास पत्र 5 अध्याय आणि वचन 1 बघा. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेलो आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. विश्वासाने जीवन जगा. का? कारण आम्ही विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहोत आणि विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहोत म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. देवाने आम्हाला नीतिमान ठरवलेलं आहे. देवाने नीतिमान ठरवलं, ही किती सुंदर गोष्ट आहे, नाही का? देव आम्हाला नीतिमान कसं ठरवतो? आमच्या विश्वासाने. तुम्हाला आणि मला शांती पाहिजे तर काय करा? येशूला तारणारा म्हणून स्वीकारा, देवाच्या वचनावर प्रेम करा, आपलं मन देवाच्या ठाई ठेवा आणि विश्वासाने जीवन जगा. आम्ही विश्वासाने जीवन जगण्यामध्ये कधीतरी कमी पडतो. कसं कमी पडतो? तर आम्ही शब्दानेच विश्वास ठेवतो, कृतीने कधी कधी ठेवत नाही. यासाठी याकोबाचं पत्र वाचून बघा. याकोबाचं पत्र एक उदाहरण आपणासमोर देतो की विश्वासाने जीवन जगणं किती सुंदर आहे. त्यासाठी आपल्याला लुकाचा 7वा अध्याय काढावा लागेल. लुककृत शुभवर्तमान 7व्या अध्यायाचं 49 आणि 50 वचन. या ठिकाणी एक महिला आहे जी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येते. सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन येते, त्याच्या मस्तकावरती ओतते, आपल्या अश्रूंनी आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसते. 49 आणि 50. तेव्हा त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसात म्हणू लागले, पापांची क्षमा देखील करणारा हा कोण? मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. का शांती मिळाली तिला? आज आपला शांतीबद्दलचा जो विषय आहे. का? कारण तिच्या विश्वासाने. तिने हा विश्वास ठेवला की मी ह्याच्या मस्तकावरती अलाबास्त्र कुपी ओतेन. हे ह्याच्यासाठी होतं कारण की येशू मरण पावणार आहे व तो पुनरुत्थित होणार आहे, हे त्या स्त्रीने विश्वास ठेवला होता. परंतु शिष्यांनी आणि लोकांनी तो ठेवलेला नव्हता. तिचा विश्वास प्रभूने पाहिला व तिने आपल्या विश्वासाला कृतीमध्ये आणलं आणि ही जी कृती होती ती तिला देवाकडे नेणारी झाली. बरं, आता ह्याच मध्ये 8वा अध्याय बघा. लूक 8 आणि वचन 48 कडे बघा. या 48व्या वचनामध्ये अजून एक गोष्ट आम्हाला दिसते. लूक 8
48. तेव्हा तो तिला म्हणाला, मुली धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा. सेम शब्द आहे. आणि हे कोणासाठी आहे? रक्तस्रावी स्त्रीसाठी आहे, की जिने येशूच्या वस्त्राला 12 वर्ष रक्तस्राव असलेली येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि बरी झाली. का? विश्वासाने तिला शांती मिळाली. प्रियजन हो, आज आम्हाला आमच्या वैयक्तिक जीवनात शांती नाही, कौटुंबिक जीवनात जर शांती नाही, विश्वासणारे असून जर शांती नाही, तर एकच अडचण आम्हाला दिसते, ती म्हणजे आम्ही विश्वासात कमी पडत असू कदाचित. आम्हाला विश्वासामध्ये मजबूत व्हायचं आहे. विश्वासामध्ये बिलकुल कमी पडू नका. या ठिकाणी 2 उदाहरणं आपण बघितली. रक्तस्रावी स्त्री 12 वर्षापासून रक्तस्राव सहन करते, परंतु विश्वासाने गोंड्याला स्पर्श करते. तिला कोणी सांगितलं नव्हतं की जा आणि येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श कर. दुसऱ्या बाजूने जी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या मस्तकावर अलाबास्त्र कुपीचं तेल ओतते, आपल्या केसांनी त्याचे चरण पुसते, आसवांनी ते भिजवते, तिला तर कोणी सांगितलं नव्हतं असं कर. तिच्या मनात तो विश्वास होता. आज आम्हाला ह्याला त्याला सांगण्याची गरज नाही किंवा ह्याचं त्याचं अनुकरण करण्याची गरज नाही. तुमचं मन तुम्हाला प्रभूबद्दल काय सांगतं, तुमचा विश्वास आहे त्या प्रभूसाठी हे करण्याचा, करा. आणि जेव्हा आम्ही ते करू तेव्हाच ते होईल. मागील दिवसात मी डेव्हिड लिव्हिंगस्टन ह्या एका मिशनऱ्याचं उदाहरण आपल्याला सांगितलं होतं. इंग्लंडमध्ये 1813 या सालामध्ये जन्म झालेला डेव्हिड लिव्हिंगस्टन 1873 पर्यंत त्याने आफ्रिकेमध्ये सेवा केली. डेव्हिड लिव्हिंगस्टन ह्याची जी सेवा होती ती आफ्रिकन ट्राईब्समध्ये, आफ्रिकन लोकांमध्ये होती. आजारी तो पडला. त्या लोकांमध्ये राहत असताना परत इंग्लंडला आला. काही वर्ष इंग्लंडमध्ये राहिला व पुन्हा जाऊन त्याने आफ्रिकेमध्ये सेवा सुरू केली. गुलामांचा व्यापार आफ्रिकेमध्ये होत होता. अशा गुलामांच्या व्यापाऱ्यांचा व्यापार त्याने थांबवला. एवढंच नव्हे तर वेगवेगळे पर्यटक स्थळे त्याने शोधली. त्या पर्यटक स्थळापैकी त्याने कांगो नदीचं अध्ययन केलं. आणि ही जी कांगो नदी आहे ती फार मोठी नदी आहे. तिचं त्याने अध्ययन केलं, नकाशे तयार केले व इंग्लंड सरकारला ते दिले. सोबतच त्याने व्हिक्टोरिया जो धबधबा आहे त्या धबधब्यापर्यंत तो गेला, त्याचा शोध लागला आणि त्याला जांबीबारा हे नाव दिलं आणि तो त्याने इंग्लंड सरकारला दिला, नकाशे दिले आणि लोक त्या धबधब्याकडे जायला लागले. त्याने आध्यात्मिक सेवा केली. मूर्तीपूजक आणि जे हेड हंटर्स होते अशा लोकांना देवाकडे आणलं. डेव्हिड लिव्हिंगस्टन कालांतराने आजारी पडून मेला. असं म्हणतात की त्याचं शरीर इंग्लंडला पाठवून दिलं, पण त्याचं हृदय त्या लोकांनी काढून घेतलं आणि आफ्रिकेमध्ये एका झाडाखाली पुरून टाकलं. त्यांचं असं म्हणणं होतं त्या ट्राईबचं की ह्याचं मन आमच्यासाठी होतं, ह्याचं हृदय आमच्या ठाई होतं. काय त्याची विश्वासाची सेवा. मरण पावला. आज जगभरामध्ये सांगितलं जातं, बघा आता 18वं शतक कुठं गेलं आणि आजचं कुठं गेलं. एवढ्या वर्षामध्ये त्याचं हृदय त्यांनी आपल्या आफ्रिकेत पुरलं, परंतु शरीर इंग्लंडला पाठवून दिलं. याला म्हणतात विश्वासाने सेवा करणं. प्रियांनो, आज तुमचा आणि माझा विश्वास कमी पडत असेल म्हणून जीवनात शांती नाही आहे. शेवटली गोष्ट बघू, रोम 8:6. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि वचन 6. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. किती सुंदर आहे. देहाचं चिंतन. आज देहाचं चिंतन करतो का तुम्ही आणि मी? हो, करतो. देहाचं चिंतन करणे म्हणजे काय की जे आम्हाला देह स्वभावाला गरजेचं आहे आम्ही ते देतो, आणि हे देह स्वभावाचं जे चिंतन आहे ते आम्हाला योग्य नाही आहे, तर त्यासोबतच आम्ही आत्म्याचं चिंतन केलं पाहिजे. आत्मा म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या त्रैकत्वामधला एक तो व्यक्ती आहे प्रियांनो. आणि हा व्यक्ती तिघातला एक आहे. आपल्यासारख्या भावना पवित्र आत्म्याला आहे आणि पवित्र आत्मा आम्हासाठी मध्यस्थी करतो. पवित्र आत्मा आम्हासाठी कणतो. पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थनेमध्ये पाठबळ देतो, असं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. मग प्रियांनो, आज आम्ही पवित्र आत्म्याला चिंतन करणं म्हणजे समजून घेणं. स्तोत्र 1 वचन 1 आणि 2. धन्य पुरुष तोच आहे जो देवाच्या वचनाचं मनन चिंतन करतो, अहोरात्र करतो. जर आत्म्याचं चिंतन करायचं आहे तर देवाच्या वचनाचंही मनन चिंतन करा. फिलिप्पे 4:6 जर आपण वाचलं त्यात म्हणते, कशाविषयी चिंता करू नका, तर आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आम्हाला पवित्र आत्मा मदत करतो. सोबतच 1 योहान 1:9 यास्तव तुम्ही आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, तो तुम्हाला पापांची क्षमा करीन. आत्म्याचं चिंतन करण्यासाठी मत्तई 6:6 कृपा करून आपल्या लक्षामध्ये घ्या. आपल्या सगळ्यांसाठी मी ते वाचतो. मत्तयाचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि वचन 6.
तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला अवघडपणे तिचे फळ देईल. याचा अर्थ काय दिसतो प्रियांनो? आत्म्याचं चिंतन. एकांतामध्ये प्रार्थनेमध्ये वेळ घालवा, उपकार स्तुतीमध्ये वेळ घालवा. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला आपण प्रार्थना करता त्यावेळेला देवाचं वचन वाचा. पवित्र आत्मा त्याद्वारे आनंदित होतो आणि पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला बळ देतो. देवाचं वचन वाचल्याने पवित्र आत्म्याची प्रेरणा आम्हाला मिळते. पवित्र आत्मा आम्हाला सुचवतो की आम्ही काय केलं पाहिजे. पवित्र आत्मा ज्या वेळेला आम्ही खोलीमध्ये एकांतात बसतो, देवाजवळ प्रार्थना करतो, त्यावेळेला देवाचा आत्मा आम्हाला सुचवतो की अमुक एका बहिणीसाठी प्रार्थना कर, अमुक एका भावासाठी प्रार्थना कर, अमुक एका देशासाठी प्रार्थना कर, अमुक एका परिवारासाठी प्रार्थना कर. हे विचार आपल्या मनात काय येतात? कारण की देवाचा आत्मा आम्हाला तो सुचवून देत असतो. म्हणून प्रियांनो, आपल्या खोलीत जाऊन प्रार्थना करा. देवाची शांती आज आपल्याला हवी आहे. आज शांतीचा रविवार आपण साजरा केला. कृपा करून ही 5 वचनं आपल्या नजरेसमोर ठेवा. ही जी समोर आपल्याला स्लाइड दिसते ती नजरेसमोर ठेवा. पुढील गोष्टी केल्याने या गोष्टीचं पालन करा. आपल्याला येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकारा. देवाच्या वचनावर प्रेम करा. आपलं मन देवाच्या ठाई ठेवा. विश्वासाने जीवन जगा आणि आत्म्याचं चिंतन करा. आत्म्याचं चिंतन हे जीवन आहे. आत्म्याचं चिंतन कसं कराल? स्तोत्र 1, अहोरात्र देवाचं वचन वाचा. मत्ते 6:6 आपल्या खोलीत जाऊन प्रार्थना करा. एवढंच नव्हे तर फिलिप्पे 3:6 आपण प्रभूचं गौरव करत राहा. आणि फिलिप्पे 4:6 आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. आपणा सगळ्यांना मी आशा करतो की हे देवाचं वचन मनामध्ये कार्य करणारं असं ठरलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना देव शांती देव आणि त्याची शांती तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात सदैव राहो. ह्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहे. कितीतरी आगमन समयाचे रविवार येतील आणि जातील, परंतु आज ही शांती आपल्या मनात घ्या. कशी घ्याल? येशूला तारणारा म्हणून स्वीकारा. जर येथे कोणी आहे ज्याला असं वाटतं की मला येशूला समर्पण करायचं, मनातल्या मनात प्रार्थना करा आणि आपल्याला देवाच्या हातात सोपा. देवाच्या वचनावर प्रेम करा. आपलं मन जगातल्या गोष्टींवर ठेवू नका, देवावर ठेवा. विश्वासाने जीवन जगा आणि आत्म्याचं चिंतन करा. देवाचा आत्मा हा प्रीतीचा आहे, संयमनाचा आहे, शांतीचा आहे. तो तुम्हाला मदत करेल. ही छोटीशी वचनं देव आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात कार्य करणारी ठरो. प्रार्थना करूया. आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण की तू आमच्या अंतःकरणामध्ये शांती प्रस्थापित करतोस. आज शांतीचा रविवार संपूर्ण चर्चेसमध्ये, संपूर्ण जगभरात साजरा केला जाईल. का शांती नाही आहे आणि शांती कशी मिळवायची? तर प्रभू, शांती मिळवण्यासाठी आमचं तारण तू केलेलं आहेस. तारण स्वीकारण्यासाठी तुझी कृपा दे. तुझं पवित्र वचन तू आम्हाला दिलेलं आहे. तुझ्या वचनावर प्रीती करायला, प्रेम करायला तू आम्हाला शक्ती दे. आमचं मन जगातल्या गोष्टीवर नव्हे तर तुझ्या ठाई लागावं यासाठी तुझी शक्ती दे. प्रभू, आम्हाला विश्वासामध्ये चालण्यासाठी तुझी शक्ती दे. प्रभू, जो पवित्र आत्मा तू दिला, जो त्रैकत्वामधला एक आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आम्ही आशीर्वाद सुद्धा घेतो, त्या आशीर्वादात असलेला पवित्र आत्म्याचं वरदहस्त आमच्या अंतःकरणात आणि आमच्या मनामध्ये दे. प्रिय प्रभू, तुझी कृपा आमच्यावरती ठेव. आमच्या जीवनात आणि आमच्या वैयक्तिक जीवनात, कुटुंबामध्ये, आमच्या समाजामध्ये तू शांती प्रस्थापित कर. आणि ह्या गोष्टींचा सराव करून ती शांती आमच्या मनामध्ये राहीन यासाठी तुझी कृपा आम्हाला दे. सारा आदर, मान, महिमा आम्ही तुला देतो. या सप्ताहात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना तुझ्या हाती आम्ही येतो. देवबापा, सोबतच कॅरल सिंगिंगच्या द्वारे होत असलेल्या सर्व सेवा, एवढंच नव्हे तर देवबापा चर्चेस मंडळीच्या द्वारे, संस्थेच्या द्वारे होत असलेल्या सेवा, सर्व सेवा तू आशीर्वादित कर आणि त्याद्वारे तू गौरविला जा. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावाने केली म्हणून तो ऐक. या आपण सर्व उभे राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर सन्माननीय रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब पुढे येतील, प्रभूचा आशीर्वाद देतील आणि सुवंद देवा परात्पर गीत आपण गाऊ, एकमेकांना सलाम करू आणि आजची भक्ती आपण समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर आज तू मासते आणि जसे आम्ही आमच्या रोज होतो तसेच तू आम्हा सर्व वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. शांतीचा देव स्वतः तुम्हा परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एसए चर्चेच्या सर्व मंडळांबरोबर, SM ट्रस्टच्या सेवाकार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.